सद्गुरू परमपूज्य मोरे दादांचं स्मरण करून परमपूज्य गुरुमाऊली युवा संत आदरणीय दादासाहेबांना त्रिवार मुजरा आपण श्री स्वामी सवनाने श्री गुरुगीता या पाठास प्रारंभ करत आहोत. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र स्वासवदनं कंठाटोपेचमाला दंडकमंडलधर कटंग रक्षक त्रिगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पायमाम पायमाम पायमाम. आता करूया प्रार्थना. जय जाजी अघिरणा परात्परा कैवल सदना ब्रह्मानंदातिवर्या जय जाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा आनंद ब्रह्मांड देशा वेदवंद्या जगद्गुरु सुखदाम निवासिया स्वरसाक्षी करुणालया भक्तचंताराया अनुकृपे नटलासी. तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसंतरा पूर्ण चंद्र सूर्य तुझबाई तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पाला दे समग्र तू स्वरूपे नटलासी. करता आणि करविता तू स्वामी आणि होता दाता आणि देवविता तू समर्था निश्चयी जंगमानी सिर तुझ व्यापले समग्र तुझला आदि मध्यग्र कोटी नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटला सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेशा वेदांचा तर्कशास्त्रे शास्त्रांती नावरे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपले सती सहस्रमुख निषेधे शिनला ख्याती वर्णिदा दृढ ठेवला चरणी माता रक्षा मत्सी समर्था कृपा कटाक्ष दीननादा दासाकडे पावे. आता इतकी प्रार्थना अनावेची आपला मना कृपा समुद्री आमिना श्रीदेचे सदैव पापदापा निरण्य सर्व जाऊ निरसन य लोके सौख्य देवन परलोक साधन करवावी. दुसरा भवसागर याचे बाह्य पहिले तीर तन्नांतरणी साचार प्राप्त मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना निवासना भ्रांती बोली नाना नबाधो तुझ्या कृपे किती वर्ण आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञाती मेर निरसन ज्ञान करू दे प्रगट पाई. शांती मनी सदा वसो शांती मनी सदा वसो ऋथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी बहुदुःखे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांचे नसो वासनाया मनाते सदा सदु समागम तुझे भजन उत्तम तिने वासगम दुर्गम सौभवंत व्यवहारी वर्तता नपड भ्रांती चित्ता अंगिने आवी असतता सत्य विजय सर्वदा आप्तवर्गाचे भूषण न्यायमार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करणी समर्था असून या संसारात प्राचीन नामामृत प्रपंच आणि परमार्थ तिने सुगमच लागे. करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझ्या टाई वार्ता मी पणाची नसेची. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
समर्थ श्री स्वामी 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 समर्थ महाराज की जय। श्री गुरु गीता पाठ प्रारंभ। अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमः सद्गुरु श्री मुरीदादाय नमः सद्गुरु श्री गुरुमाऊली चरणारविंदाभ्यां नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ते द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांगरक्तवर्ण पद्मनेत्र स्वासवदनं गंधाटोपिचमाला दंडकमण्डलधर कट्यांगरक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतारधारक पायमा पायमा पायमा। जय जय श्री गौरी नंदना सकळ ज्ञानधारण्या तुझी करता ते वदना शिवतन्या विघ्नहर्ता आता नमो श्री शारदा ब्राह्मी गायत्री वरदा धवल तेज रूपा सदा कलाचात्री स्वामिनी जय जय आदि अनंता त्रिमूर्ती स्वरूप श्री दत्ता श्री स्वामी रूप धारण करता गुरुतत्व मूळ रूपा परब्रह्म श्री स्वामी समर्थ श्रीपाद श्री वल्लभ स्वरूप सार्थ नृसिंह रूपे महाधरता घडविले गाणगापुरास श्री गायत्री आदि माता ब्रह्मरूपिणी सत्वादिता योग माया प्रणवादिता होई स्फूर्ती गुरुचरित्रा शेष शयना नारायण लक्ष्मीपती जगजीवन नित्य घडतव चिंतना महाविष्णू त्रिनंदन श्री महादेव विश्वनाथ नवनाथ साधीनाथ चिदानंद रूप कैलासनाथ गिरिजापती त्र्यंबकेश्वर कुलदैवत मल्हारी वसई उमापती जेजुरी महासाकांत त्रिपुरारे निर्विघ्न कार्यकरी कुलदेवता श्री तुळजाई नमन करतो तुझे पायी सहाय्य करसे टाय अपार नोळमा माझी महालक्ष्मी करूर वासिनी ज्ञानदेव स्वरूपिणी वैष्णव विष्णू रूपिणी दंदान विवर्धनी रेणुका महावासिनी महासरस्वती ब्रह्मणी सावित्री ब्रह्मचनी सर्ववेदांत संवेदा जय जय मुलबीट नायके सप्तशंगी जगदंबिके ध्रुवीताप मोजके त्रिपुर सुंदरी महामाये भावे गर्दवंदन अर्पितो चरणी श्रद्धा सुमन गुरुचरणी रमले मन अक्षरा मिळवात्मभान शब्दार्थ विशेष गुरुभक्तीचा वाढतो त्यास गुरु कृपा विकास त्यांनीचे अक्षराला विप्रकाश गुरुमाऊली ती अक्षरे ते सुकृती सारे तो गुरुपेचे चैतन्याचे तुम्हारे उपस्थिती भावर्ते ते श्री गुरूंचे चरण तीर्थ तेचे गंगाजल सार्थ उद्यासही ते ज्ञानार्थ अपार महिमा गुरुभक्तीचा सद्गुरु माऊली हेच विश्वेश्वर कलियुगाचे उद्धार योगीश्वर ज्ञानसूर्याने नालोक ज्ञानेश्वर उत्तमली मन स्वामी भक्तीने श्री दादा श्री सद्गुरु पिता त्यांना वंदिता सर्व देवता अवतरले जीवन दाता तेजनिधी स्वामी रूप तेजाशी मिळे तेज भक्तीचे लाभ योज सर्व कल्याणाचे महत्काच प्रगटले श्री स्वामी रूप सद्गुरु पेटले महाराज गुरु शेषाच्या लिलेचे राज मूर्तिमंत साकारले तेज घडवणे शेषोत्तम धर्मनीती विसरले लोक धर्म आणि सापडला दाख भ्रमित मने नूर लावे का उदर नाही ते गुरु शेष श्री स्वामींचे रूपे त्या सन्मुखली हा गापे संवार करण्या समसबापे दादा अवतरले भक्तवत्सल शाश्वत विद्या आणि कला दुर्लक्षित झाल्या ऐक भगवान बळावला नावडी परमार्थ दुष्टाचे वाढते प्रताप वाडे अत्याचार पाप पाऊली भूमी संताप धर्मभ्रष्टता सर्वत्र वेदांचा करण्या प्रसार ज्ञानाचा करण्या जागर धर्मनीतीचा संस्कार साकारले स्वामी समर्थ महापावन दिंडरी तेजमय पंढरी सामावले तर ते सारे श्री स्वामींच्या दरबारी श्री स्वामींचे मूळस्थान श्रीरामाचे वसस्थान ऐसे दिंडरी मान शिवरायांची तपोभूमी जिथे जागृत त्र्यंबकेश्वर ज्योती स्वरूप महेश्वर श्री दत्ताचा आविष्कार भक्त भव्य दिव्य गुरुपीठ करण्या विश्वाचे मार्गदर्शन साकारले मूर्तिमंत ज्ञान उघडली मोक्षाचे कान ब्रह्मानंदाचे गुरुपीठ
गुरु माऊली देवताची मूर्ती श्री स्वामींची चैतन्य बुद्धी मृत्यूंजयाच्या पूर्वदेवते श्री दत्ताचे ज्ञान स्वरूप त्याचे साष्टांग मुनी करी प्रार्थना कर जोडणी आपला विज्ञात्मजनी वज्ञाची अभिलाष आहे तुमचे चरित्र मापथुर शब्दभावांचा न लगे बार पुढे पुण्याचा बार विसंबल गुरुचरणांवर अस्मित नभा समान अगाध आपले महिमान काव्य मेदेन समीनाना चालवायु हाती धरून मुखास करी बोलगा पुंगू ओलाटे पर्वता सर्व सामर्थ्यता वरदस्ता भक्त अभिमानी गुरुवर्या पूर्णतः असणारी रचना कृपा मृत शिकामन स्मृती देवने मना व्यक्त करा ग्रंथराज करता वंदन साधू संत दीन दुर्बलांचे त्राता आत्मसुखाचे अनुभव करता शिराचे मनोरूप विनम्र प्रणाम कविरास सूर्यावनी दृष्टाकरास चिरंतराचा घेऊन द्यास सर्जिल अनुभव सुंदर महाज्ञानी वाल्मिकी व्यास आत्मज्ञानाचा अक्षरवास शब्दार्थांचे रत्नरास अखंड निर्मलितांनी वंदन करत द्यास आणि मान्य महान कलावंतास ज्यांच्या प्रतिभेचा सुवास नित्य दरवेळी लोक जीवनी संत तुकाराम ज्ञानेश्वर एकनाथ आणि श्रीधर गुरुचरित्रासापार द्यावीर प्रसादाचे दान स्वामी सेविकीर्थूर गीते प्रचित वारंवार अनुभूतीचा आविष्कार निश्चित भावतो द्यास श्री स्वामींच्या चरित्राचा उत्तरार्ध दिव्य लीलांचा सागर या वाचून नामचे पूर्वार्थ म्हणून प्रगट करण्यासार्थकी लोकीचे अडस्थानभर लोकीचे जिने व्हावे आनंदाचे हेतुपूर्वी ग्रंथराज जे करते याचा आदर गुरुकृपा मिळ्या परंपार सुटे दुःखव्याधींचा बदर सद्भागाचे मिळदन नित्य करता म्हणून भय पटन धनधान्य सुखाचे वर्धन यास देई लावे समाधान स्वामी कृपा असे निरंतर नास्ती विकल्प सकळ मनवत असे निर्मळ भक्तीचा वाडे परिमळ गुरुचरित्र पठणानी गुरुचरित्र चिंतामणी लीलाबोध घ्यावा म्हणी मोक्षसिद्धीचे गाणी गुरुकृपा परंपार सद्गुरु नाम कमलिनी जागृत करी कुंडलिनी रक्षित शिक्षण क्षणी एकनिष्ठ शिष्य सद्गुरूंच्या लीला सगुण आंतरिक निर्गुण समसक शरण चिंतनाने होत असे सद्गुरु आत्रेंद्रना अध्यात्माच्या पूर्वपून ज्ञानाचे महासाधना ऐसे दादा पाहिले वाचावे नित्य भक्तीने अर्थमचे श्रद्धेने गुढी पूर्वपुण्याने वेदविद्य समाज वाढते श्री दादांचे चरित्र सार ज्ञान तत्वाचे भांडर तत्वांचे मुक्तार विराजते सुदुदित इथे श्री स्वामी कृपामृत नाना लीला कथा संबंध आदरे भक्त परिसवता प्रथमोध्याय गोड हा श्री स्वामी समर्थार्पणमस्तु श्री मोरी दादा गुरुमाऊली चरणार्पणमस्तु शुभम भवतु इथे श्री स्वामी कृपामृते मंगलाचरणम नाम प्रथमोध्याया अध्याय दुसरा श्री गणेशान महा ओम गुरुतत्व स्वामी सद्गुरु परब्रह्म श्री कल्पतरु करुणेचा महामेरू अनाथांचे नाथा श्री स्वामींच्या गतीला जगी कोण वर्ण शकला सहस्त्रमुखेशला वर्णीय हो स्वामी रूप करता स्वामी लीलांचे श्रवण धन्य होते जीवन सहजे कृपा लाभन उदरते स्वामी निश्चित कलियुगी धर्म संरक्षणार्थ साधू सज्जन रक्षणार्थ प्रमाददुष्ट निवारणार्थ श्रीदत्त अवतरती विविध रूपे आंध्र प्रदेश ग्रामपीठापुरी सुमता नामी सदिनारी होते श्राद्ध देवरागरी अतिथी दत्त अफल राज यजमान प्रतीक शस्त्रादय ब्राह्मण अतिथींचे कामना लक्षण नवाडले भक्तिभावे सुमते राणीवर प्रसन्न झाले दत्तराज भगवान मागण्या कदले वरदान पूर्वस्थिती घटिका सुमते राणीच्या परपुण्य युगी राजाचे साक्ष दर्शनक मातृभावाचे संबोधन झाले सार्थक जन्माचे हे अनुसयात्म जगत कारण आपण व्हावी मम संतान सार्थक करावे वरदान मातृदयाची पुरवावी आस ब्रह्मा विष्णू महेश सकल तुझे गणेश प्रगटले श्रीपाद परमेश अनुग्रहार्थ सुमती नंदन ब्रह्मज्योती श्रीपाद येते ज्ञानाची सकल मूर्ती पाखंड देणारती आनंद लिला करुनिया बाल संन्यासी होऊन भारत भ्रमण करून करण्या लोकल्याना उतरले श्रीपाद श्री वल्लभ षोडश वर्षी योगसमयी गृहत्यागनिषेधी माता पिता ते बसवणे विने सुदृढ विद्वान बनवे बंधू कुरुपुरी आत्मन गुकर्ण क्षेत्र पाहून साधू संतांचे उद्बोधन लीला वेरे श्रीपाद राजा अंबिका नामे सती पुत्र ते संबंधमती प्रांत भाती अनुद्या मागते राजाकडे पाहुणी मातेची भक्ती करुणा व्याकुळ श्रीपाद देते प्रदोष व्रत करते त्यावेळी झाला ज्ञानी सुद्धा गुरुड सेवक रजक भक्त वासना त्याचे मनी जाणत भरताने पडेल जन्मात राजा बनती तयार अनेक लीला दावित महिमा नित वाढत तीर्थक्षेत्र विमल करता दृश्य काल श्रीपाद भक्तनी सम वल्लभेश त्याचे नाम कराव्या समागम यात्रेची निघाला तस्कर विप्रमारीला गुरुनी तस्कर दिला प्राण परत दिला भक्त रक्षक श्रीपाद दत्त अवतार कार्याचे विसर्जन करण्याचे योजन गुढज्ञान देऊन सावृतनीच भक्ता कृपा समाधी ठेवून श्रीपाद प्रभू करुणागण दिते सकाष्ट पादुकादान शंकर भटा सदा समयी कृष्ण झाल्यानंतर धन फिरणे जाते कोटी कोटीनं सर्वत्र भरले उरून प्रचिताटे करावे ध्यान अवतरते पुन्हा स्वामी विदर्भात कार्य ग्रामी प्रदोष व्रताचे पुण्य कामी आले अंबा माधवाच्या जन्मदा चुंगारू चरित अवघ्योती स्मचकित अद्भुत बालेला दावित राही मुका बोलून या करिता मुंची बंधन नृत्य तागिले म्हणून वेदशास्त्राचे अध्यापन ज्ञानाचा करते सागर ज्ञान कुतिनी माते प्रती मनोवांची संतान देते काशी क्षेत्र संन्यास घेते यात्रा करते उत्तरेची भ्रमण मार्गे तगोदरी कुक्षे वेदेच्या प्रवरी कृपे निवादी हारी अद्भुतीला श्री गुरूंच्या क्रूर यवनाथे करुण शासन सायन देवास वरदान शिष्यासरित महिमा सांगून स्वामी आले वैजनाथे पुणे शरीला मूर्ख ब्राह्मण जीवा छदनी करी अर्पण त्या श्री गुरु नैवेद्य देऊन धन्य केला मानव जन्म गेवढा आपण दारिद्र्याचा कुंभदिला हिमाचा महिमावर लावतो मराचा गंगाप्रिय असती गुरु श्रेयचा संबंध दौडून पुत्र दिसला दोन एक मरता कधी दिनाना पुत्र उठते कृपाळू वंध्या म्हशी केली दुग्धवती विप्राचे दारिद्र्य अर्धी गंगापुरी राक्षस उतरते विश्वरूप दाविले त्रिविक्रमा अहंकारी ब्रह्मद चांडाळे केले त्या पराजित गुंठित करून शापग्रस्त त्रिविक्रमास दिला भस्म महिमा
पतिव्रतेचा पती जगविला परान भुजला उजाविला कर्ममार्ग उपदेशिला प्रसन्न निप्रास भास्कर ब्राह्मण चलबन होईचार शस्त्र भोजन शिक्षकाचे गुडदे भरण वर्णे गुरुमय मागाद तंदुकार भक्त श्री श्री भरती नेतेचे नसी दर्शन शिवरात्रेसी हरिरेख झाले संगमी सान करून कुष्टीचे कुष्ट दौडून निररे स्फूर्त देऊन कवी बनले शेषाच येता दिवाळी सण मठी रावणी आपण संतशिले सहजन रूपे धरून गृह गेले शुद्रावरी कृपा करून सद्गुणी जुंजाळ पिकून निष्ठेचे बल देऊन बिरुद राखले शेषाचे कुष्ट हरले रत्नाबाईचे महात्मा गतीले संगमाचे स्फोटक दौडलेचे आदिवादी उपाधी पडती धन्यधारित्र सौदे सदरते आनंद श्री गुरुदत्ता उभय लोकरा सद सिद्धराणी ते सनिध दुःख न करताच बाद जो आश्रित गुरुचरणाचा श्री गुरु जाती कर्दळनाथ स्वामी पुन्हा प्रकट होत तृतीय गुरु अवतारात श्री स्वामी समर्थ तेज अवतार पुढील अध्यात्मिक कथा निवारेल भव्यता ती वासा एकदा मत पुण्याची वाढे राशी श्री स्वामी कृपे करून कार्यसिद्धी होऊन भक्त साधी तरुण या भवसागरात श्री दत्तरूपांचे विज्ञान ब्रह्मानंदाचे निदान चित्ताचे समाधान अपुर मिळलाभ श्रीपाद स्वामींचे पिठापुर नृसिंह स्वामींचे गाणगापूर स्वामींचे प्रज्ञापूर अकलकोट मस्तकात श्री स्वामी समर्थ दत्तमूर्ती शाश्वत असे पृथ्वीवरती विविध रूपे अवतरते लोकधारकारणे कलिकाला धारण विवेक धर्मेश्वरन आणि त्याने आचरण दुःखाचं सुकाळ असा काळ विपरीत मानवतावी भयभीत त्यास करण्या पराजित प्रगटले श्री स्वामी समर्थ इति श्री स्वामी कृपामृत नाना लीला कथा सुमंत आद्रे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गुढहा श्री स्वामी समर्थार्पणमस्तु श्री मोरी दादा गुरुमौली चरणार्पणमस्तु शुभम भवतु अध्याय तिसरा श्री गणेशान महा श्री उदित चिंतन श्री गुरुदेव दत्त कृपा दृष्टीने पावे स्वामी भक्त तुझं शिव तुझ आनंद कोटी कोटी प्रणाम ते चरणा तव नामावाचे निश्चिते अनेक साधनेने श्रीपती जपतपानुष्ठान ते स्वामी चरणी चढुचित गुरु चरणाची तीर्थ घेतावती ब्रह्म रस्त्यावनी गुणमानी सगळ्या तीर्थे गुरुमावली चरणे निश्चयमनी दृढ केला दिव्य पान गुरुकथा निवारी सद्भक्तांच्या व्यथा चरणी विनम्र ठेवितो माता प्रेम सागर श्री गुरुराया गुरु माता गुरुपिता गुरु बंधू गुरु सखा सर्व यज्ञकर्ता ज्ञानदाता स्वामी समर्थ गुरुमाऊली मागील दैकथा स्वामी अवतार घेता श्रीपाद रसेस्तात होता नगडे नमोळी काही जिथे गुरु नृसिंहती गुप्त त्या कर्दळ वनात पुन्हा मूळ स्वरूपात प्रगटले श्री स्वामी समर्थ कलकत्ता हरिदार पहिले केदारेश्वर रमले गोदातीर हैदराबादी आले तदनंतर मंगळविडस द्वादश केलावास पांडुरंग रूपदेकास श्री स्वामी समर्थांचे दिगंबर भक्तास दर्शनास दिले विशेष तेथून मूळ असा अपाट झाला भक्त तारा व्याभक्ती जनाला अकलकोटी प्रवेश केला प्रसिद्धी दिले मानव राजाला 16 पाचे भाग घेऊ दिले बल्लारावाच्या टाईने भक्ती बडदास गेले ते निष्फल करते सारे ते चमत्काराचा विलास आला विष्णुबा ब्रह्मचारी गोरे पांडित अहंकारी भक्ती जडे स्वामीचरणी कृपावता समर्थांची शंकरास केले मुक्त ब्रह्मसंबंध होते रस सेवेचे राखले बिस मठ बांधला सुंदर बाळापासे स्वामी भक्त इतिहासाचा अद्भुत विस्तरले राहत निवारले स्वामी कृपे हरिभाऊ स्वामी सुद गुरु आज्ञेने संन्यास घेता गरदार लोडे नासक्त स्वामी पुत्र मुंबई स्वामी मठाचा साफी पादुका स्वामी सुद्धा जन लावले भक्तीचा स्वामी महिमा आपण बार स्वामी वीर नवीसेना त्यागले स्वामी सुद्धा जीवन आकर्षक भक्तजन आघात ममता स्वामीची स्वामी सदांचा अनुजय आरोग्य लाभेसद वैरागदाय पादुका प्रसाद गादी चालवे दादा पुढे कात्यांचा वाचवलं जीवन निर्धनास मैदानाचे देव भविष्य मजाला फडकी वासुदेव ढगी बनवले आनंदीच्या स्वामी सर बहुधान्य समस्याचा स्वामी जाती मयूरबाद चैतन्य रुपये अकलकोटात सगळ्यांच्या ठाई भविष्य दिल्लीची प्रयोजन याकरता समाधीचे नियोजन जनकल्याणाचे संयोजन अपरलीला परब्रह्माची मनोभावी करता स्वामी भक्ती वाढते नित्य नित्य विश्वविवेक शक्ती क्षणोक्षणिमय प्रचिती कलियुगाची सौरस स्वामी प्रात कर्मे आठवणी मग बैसे वासनी भक्ती धरून स्वामी चरणी पूजन करा विदुक्त जयच्या जय करना परात परा केले सदना पतित पावना रमारमना ब्रह्मानंद तेवरिया जयजाची पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा आनंद ब्रह्मांड दिशा वेदवंत्या जगत गुरु तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसंतरा पर्ण चंद्र सूर्य तुझ पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तेंद्र अष्टदिक्पाला दे समग्र तू सूर्य बेनटलासी करता आणि करिता तू चवी आणि होता दाता आणि देविता तू समर्थ आणि शे जंगम आणि सिर तुझ व्यापले समग्र तुझला दी आदि मजाग्र कोटे नसे पादा असोनिया निर्गुण रूपे नटल्यास गुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे कविशेषा वेदांत साहित्य शास्त्रे शस्त्रांत नावरे विष्णू शंकर एक सरे कुंडित झाले सर्वही गुरु ठेवला चरणी माता रक्षा आम्हा समर्था गर्भाकडाची दिननाथा दासाकडे भावे आदायत प्रार्थना अनाविजा आपल्या मन कृपा समुद्र म्हणा आश्रय देजे सदैव पापतापा निधने सर्व जाऊन निरसन इलोके सौकेदन परलक साधन करावे दुसरा भवसागरे याच्या पाय पल्ली तीर तनांतर साचरा प्राप्त होमजला ते आशा मनुष्य तृष्णा कल्पना निवासना भ्रांती बोली नाना नबाद तुझ्या कृपे किती वर्ण आपले गुण द्यावे मजस्त साधन अज्ञांती मरण निरसन ज्ञानार करते प्रगट बाई शांती मनी सदा वस वृथा विमानस सदा समाधान वस तुझ्या कृपेने अंतरी कौतुके निरसो तुझ्या भजने चित्त वस वृथा विषयांची नसो वासना मना दे सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तिन्ही वासगम दुर्गम चौपंत
श्री स्वामी समर्थ ऐसा क्षराक्षरी मंत्र प्रीतीने जपाव रात्र तिने सर्वार्थ पाविचे जय ज्याची आनंद कंदा जय ज्याची करुणा समुद्र निमित्त येते राजपदा कृपा करावी गुरुनाथा चिंतामणी स्वामी समर्थ कामधेनु स्वामी समर्थ कल्पतरू स्वामी समर्थ दिंडोरीच्या सद्गुरुनाथा दिंडोरीला स्वामी आले भक्तजन ताराय आले पिठले नाम धरले पुढील लीला रूपात गुरु शिष्याची लीला अद्भुत पुढील अध्यायवरता वावे सरस एकचित मर्म घ्यावी जाणुनी योग साधण्याचे चैतन्य फल गुरु तत्वागात विमल उमले निरंजन सत्यदल ऐसे स्वामी योगीराज विश्वरूपाचे सार्थ परब्रह्म श्री स्वामी समर्थ हा ईश्वरमय मायतार्थ भक्त बसल गुरुराज जनसामान्यांचा वाली आवर घातला कली कारुण्याची मेघ माऊली श्री स्वामी समर्थ स्वामी शिवानी शक्ती स्वामी ज्ञान आणि भक्ती स्वामी नामाचे प्रचिती येते श्री सद्भक्तास दिंडोरीचे स्वामी पीठ त्र्यंबकचे गुरुपीठ अनुभूतीचे सिद्धपीठ दोन्ही ठाई साकारले श्री दादांच्या रूपात स्वामी अवतरले देतात गुरु ठाई गुरुरात गुरु गुह्य हे गुरुभक्तीचे इथे श्री स्वामी कृपामृत नाना लीला कथा संबंध आदरे भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडहा श्री स्वामी समर्थार्पणमस्तु श्री मोरे दादा गुरुमाऊली चरणार्पणमस्तु अध्याय चौथा श्री गणेशाय नमः जय जय सच्चिदानंद परब्रह्ममूर्ती स्वामी समर्थांची दिव्य सद्गती महिमावरला शिंदे श्रुती पाडणे लागे शास्त्रांचा आपला बरोबर साधारण मन प्रारंभी ग्रंथ केले जाणं वागुनी देण्याचा अभिमानी पूर्ण असण्यावी सद्गुरुराज का कळसित राहिलो दुरी बाहुले नाचनानपरी देवी बैसले हृदय मंदिरे लेखनी चालवाई गुरुमाऊली केवळ आपल्या कृपावरे अवतार चरित्रेवरती सविस्तर जिने स्वामी भक्तांच्या अंतर जोलो आहे प्रेम भरे सफल होतील कामना नरातील काही उनिमा श्रद्धेने कराय पारायणा स्वामी कृपा होईल ब्रह्मांडाच्या आध्यात्म नियोजन करता करता स्वामी भगवान स्वामी सेवा कार्य त्यातून साकारले दिंडोरीस उन्मंतांची अनशावत्राया लीना ज्ञानामृतपाचा या विधी हरराय पाहुण्यास ऐक्य पाहुनिया स्वामी अवतरते दिंडोरीस स्वामी होते कार्य तत्पर घडून यशस्वीतर तेजमय अवतार सद्गुरुजीला केले महाराष्ट्र कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात देवरुख ग्रामात पुण्यपुरुष जन्मला सेविकरी कुटुंब सदन नित्यावस्थे सौख्य समाधान वैभवात गेले बालपण सुसंस्कार वाडे बालक अध्यात्माची प्रगती जन्मजन्मीची गती प्रारब्ध रज स्वामींच्या ते रस विलक्षण गुरु शिष्याचे प्रवेश केला गृहस्थाश्रमी व्यापारात दर्शन लक्ष्मी पुरी व्यापकता दाटे म्हणी नारायणदास चंदरी गुरुदर्शनाची लागली ओढ कर्मातून आता घ्यावी सवड संसाराची नसे आवड उद्गेण्याची राहत असे मम गुरु असेल कोण कैसे गुरु कृपयाचे कोण सोडिले म्हणे दाटे विचार वेळ आली मग उचित स्वप्ने दर्शन होत स्वामीने धरलात म्हणते माया त्याग जाया आता पुण्यात माझा भेटला ब्रह्म आठवला आपला गती जन्म ज्ञानबुद्धी भेटला मग जाणूया आपल्या आत्मज्ञानाची नारायण दास शास्त्रलोचन स्वामींचे धरलं चरण चिंता करण्यावर ना आज्ञा मागे सद्गुर वदले तया समर्थ जीवन कराय आता सार्थ जना शिकवा परमार्थ शिष्याकडे वाम सम अकलकोट नंतरचे नियोजन आवश्यकपणे जाणं कार्यात परवाय सुद्धा जाणे जीविताचे प्रयोजन नारायण दास परमहर्षित सर्व सध्या करीत स्वामी आदेश सोपित जीवन अवकाबले मने असे ममाशा भरवाई जगदीशा पूर्ण कराय मनीषा विनंती स्वामी दे तपस करावी तेजाची इच्छा देवनाची पूर्ण करून घ्यावी साची विनंती गुरुवर्या बहु कठीण निर्धार तेजाची तपस्या कठोर करू शके जयश्वर अनुग्रह मूळ रूपात भक्त वत्सल स्वामी राजा ओळखून भविष्याचे काज तेजातून वाढे त्याच्या आघातील समर्थांचे श्रीपाद भगवंताचे वासव क्षेत्र नरसोबा वाडी पवित्र दीक्षा घेतले संगमे क्षेत्र गुरुपद श्रीपादन स्वामींचे त्या क्षणी नवजन्म झाला शिष्यवर अनुग्रह मिळाला पूर्व आयुष्यापासून केले आत्मशुद्धमल झाला अध्यात्माने त्याचे भेटले श्रीपाद श्रीवल्लभ पिता नाम झाले त्याच्यासाठी सक्षम केले नारायण श्रीपाद श्रीवल्लभ पिटले शिष्याचे संपूर्ण समर्पण अद्वैताचा संदर्शन समीपनाचे पूर्ण निर्मूलन गुरुभावात झाली समरस तेजोपासनेचे कधी प्रयोजन दुःख पीडांचे निराकरण हेतू केवळ जनकल्याण सत्कर्मासाठी शासदेह मानव देह आत्मेश्वर स्वामी कार्यवाही निरंतर तेजाचे मानवी रूपांतर विभूती निर्मिली स्वामींनी धरला असं नेले प्रयाग हिमालयात देखील योगजन विस्मिता अखेरचा प्रवाह हट्टा नारायण दास स्वामी नवीन मूळ रूपाचे दर्शन इच्छिता विराट दिवरूपा समिता याची नेणी पाहण्याचा ध्यास अर्जुनाचे लढवे पूर्व कृष्ण तसे तदासु म्हणता करविले विश्वरूप दर्शन जगद्व्यापी त्याचे प्रचंड अतिभव्य देखणे रूप मदन मनोहर शिलागा स्वरूप कल्पनातीत आनंद स्वरूप कोटी सरई वाटे अल्प तेजे प्रभेद नाहिले तन्मन लौकिकाचे विसरले भान तृप्त झाले पंचप्राण जतुजळी अंतरीचे मान सर्व रेखांसानी द्वादश वर्ष लक्ष ठेवणी तपश्चर्या घेतले करवणे नारायण दास गरवी स्वामीनी स्वामी समर्थ श्री गुरुतत्व त्यांचे वासन मिळे ज्ञान सत्व तपश्चर्यास मिळे पूर्णत्व नवनाथांची तदनंतर आदेश स्वामीचा सर्व तीर्थ ब्रह्मणाचा श्री शक्ती रूपांच्या साक्षात्कारांचा जगज्जननी कराय प्रसन्न शक्ती दे चैतन्य कर्मस्फूर्तीचे मूळ कारण मांगल्याचे निदान विजयी करते जगदंबा वैष्णव ज्वालामुखीचे घ्यावे दर्शन महाकालीस करणे प्रसन्न देईल महाकाली सत्र वरदान करण्याचे कल्याण महाकाली सत्र अनुपम नित्य केल्यास पठन आणि बाणे तोल संरक्षण शरीरवाडे विधी मिळे विजय महासरस्वती साक्षात्कार श्री स्वामींचा कृपा धरे शिष्य जाय उद्या शिखरावर देवी देवतांचा लाभ लाकवला
ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर महापावन गोदातीर श्रीराम भूमीचा महिमा अवतार शेषदबैत झाले गौतम गंगेचा उगम कुशावर्त करते बनून या तदेत करावे ते तप करा वर्ष तीन तप लोकसंकल्प होईल बहुता त्यातून साकारला मार्ग गोदातीर रम्य पावन ते बिरले प्रभू चिरण माती झाली चंदना श्रीराम स्पर्शाने गौतमीचे पैदर जल शाप्ता पुदरिल अमृत कुंभाचे देवे जल प्रगटली मा सरस्वती दत्तावताराचा निवारस द्विविध अवतारात झाल्याच्या स्मृतिकास गोदेवरी दाटल्या गोदा जलाचे महिमान वाढवाय अमृतभान राष्ट्राचा स्वाभिमान चराचरात स्वामावे प्रभू रामाच्या शिवरेतेच्या गौतमाचे तपस्यातेच्या निधी मर्यादेचे ओजा निर्मायुचे नाजनाद सिद्धे जाण्या संकल्प अध्यात्माचा प्रताप हरण्याभूमीचा संताप आगमन पिटले गुरूंचे इथे श्री स्वामी कृपामृत नाना लीला कथा समंत आदरे भक्त परिसोता चतुर्थोध्याय गोडहा श्री स्वामी समर्थार्पणमस्तु श्री मोदी दादा गुरुमौली चरणार्पणमस्तु शुभं भवतु अध्याय 5 श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली परम कृपाळू सद्गुरु माऊली देही भक्ता वात्सल सावली श्री स्वामींचे सगुण स्वरूप योगाचे वैराग्य गुरुमाऊली भक्तीची मधुरता गुरुमाऊली श्री कृष्णाची गीता गुरुमाऊली कृपामृताचे सरोवर अध्याय झाले कृपा गुरुमाऊली स्वामी स्वरूप चिदानंदमय शिवरूप सर्वित करता नारायण नमुनी श्री गुरुचरण कमल बुद्धीचे प्रदान दावी मला भक्ती सर्वटाई वसव निर्मल संतोष तृप्ती मिळे वाचका मागील अध्याय भरले पेठे त्र्यंबकेश्वरी आले अंतर्बाई स्वामीमय झाले शिष्य सद्गुरु लीला अद्भुत प्रकृती विधान स्वामी निराकार निर्गुणा अवतार ते साकार सगुण धर्मार्ग संस्थापिन्या येईल याची परिस्थिती वाढेल उत्तरोत्तरचे गुरु शिष्याचे लीलासाचे भरपूरने अनुभवावे करभर गौर त्र्यंबकेश्वर श्री दत्तात्रय करुणाकर ब्रह्मा विष्णू महेश्वर ज्योतिर्लिंगे साकारले श्री संदेश्वर मंदिर शेषायर्मावर गोदावरी तीरावर तेजपासून आरंभिली ब्रह्ममुहूर्तावर उठून तुषार ते संकीर्ण गायत्री माते सन्मुख तेजाची तपश्चर्या केली 3 तपांची तेज तप अनुरेण बने आतबा शक्तीशी शक्ती मिळत तुझ्या विश्वामित्र होई चैतन्याची पाकी प्रभा परम तत्वाची धरली आबा देहरूपतेच्या सागाबा निरंकारी पेटले महाराज नाशिकला आले स्वामी आज्ञेचे पालन केले वेळे वाढत राहिले जनांचे प्रश्न सोडवले प्रखर तेजाने दृष्टी गेली पारमिता प्रज्ञापूर्ण मुले सूक्ष्म संवेदना नजर पडले ब्रह्मकमलातून जरी अमृत ब्रह्ममूर्ती स्थानात जाते जलभरले पात्र घेऊन आते माता गोदावरी स्पंदन करते जलर्पती प्रवास विनम्रता अतिमान रोजानुमतीने सन गंगा मैया स्पर्श चरण निसर्गाशी आत्मीय संवाद नित्य एकाग्रनिष्ठान नैवेद्याचे षोडशोपचार पूजना नियमित नेटके स्वावलंबन तिसऱ्या प्रती मार्गदर्शन जरी होते वेगळ्या आकार स्वामी शेगरूप पर शिष्याशी प्रतीक्षातुर लौकिकापासून राहिले दूर वागावे समर्थांना भूषणावं एकनिष्ठ नसे संदेह समरचरणी अखंड स्नेह इच्छितेच्या मिळून राहावे पिठले महाराजांचे पुरगुण सद्गुरूंचे उत्तम लक्षण परम त्यागाचा प्रतीक्षण स्वामी परंपरेचे वैभव नाशिक भूमी शक्ती त्रिकोण सप्तशृंगीचे वासस्थान रामायणाचे दंडकारण श्रीरामाचे शौर्यभूमी ऋषीवरांचे तपस्थान सिंहासाचे अमृतस्थान नवनाथांचे कर्मस्थान नाशिकचा परिसरातील दिंडोरी मुक्तिमोक्षाचे पंढरी धन्यदारिद्रहारी उज्ज्वल आध्यात्माचे क्षेत्र दिंडोरी पुण्याचा सिंधू ऊर्जा त्रिकोणाचा बिंदू स्वामी मार्गाचा प्रकाशिला हिंदू ऐतिहासिक गौरवभूमी दिंडोरीच्या शंकर मोरे पुत्र काशीनाथ मोरे पुत्र आपाजे मोरे आपाजे सद्गुरु दादा पिढ्याने पिढ्यांच्या पुण्यस्थाचे दिव्य दाते काय दिव्य देवतांच्या आशीर्वादाची स्थायी अवतार यावर भाव्याच बले सत्कर्माचे उदरतर रस आत्मज्ञानाचे निरंतर मानवतेचा जपला दास ऐश्वर्जुल मुरिवंश कित्येक पिढ्यांनी सेविलाश न्याय संहिताचा विधानर्ष ऋषीवरांचे ज्योतिभाषा तदंतर जन्मला रघुवीर तदत मोरी कुळात निष्काम कर्म यज्ञात सात्विक आचार विचारात जगनी सेवा भाव झाले निसर्गाशी आपुलकी क्षत्रिय तो एकी प्रत्यक्ष निषिद्धमती प्रब्रह्म झाली संगीसाठी भेदातीत जीवन सरणी भगवान राय सदा स्मरणी चिंतकाची सदै करणी पिढ्या शब्रमध्ये आणि श्रीकृष्णाचं पारिजात पुष्पमूल्य स्थिरभित तैसे ईश चैतन्य विकसिता पवित्र पुण्य वेलीवर जल भरावी नभात सामाय सुगंध वायुरिता विरा विनिळा आकाशात दादांमध्ये गुरुपरमेश मिसळे माते चैतन्य दिवा सकारी सर्जन दिव्य द्वारा येते जाणं तैसे करणे दादांचे भगवान यशाची रमलीमती मार्कंडेय ऋषींची श्रद्धाशुद्धी बराशरोचे नाना होती भूमी दादांची मोरे वंश परोपकारी गर्द दान सदाचारी नीतिमान उच्चार विचारी पंजोबा शंकर मोरे पराक्रमी दयाळू परमिदेश गणवाळू करारी देश सरदाळू आजोबा काशीराम मोरे जिद्दी कृषीबल संपन्न निर्भय नेतृत्व लोकमान्य अंतर्बाह्य उज्ज्वल शक्तिमान आपाजी मोरेचे व्यक्तिमत्व शेतीच्या पिकांची हिरवाई शेतचाईची आमराई अवधाराची दिसे बलाई निर्गवी हातांची कमाई मोरे कुटुंबाचा आदर्श जनुदेचा निवास गीतश्लोक बने प्रत्येक श्वास अंतरंगी ज्योती प्रकाश आपाजींची सावली चंद्रभागा माऊली ज्ञान शकला गातेवेळी मोरेच्या सदनाद विष्णूची नारायणी विठ्ठलाची रुक्मिणी शिवाची गात्यानी भार्या आपाजींची मंदार पुष्पसमान जिचे सर्व समर्पण धर्मात प्रभूचे दर्शन नित्यकरी चंद्रभागाई तपस्या झाली जे स्वयं वेद मंदिरांचा धनी चंदन मने हाती शुभमया प्रभा लाली आई सप्तशृंगीचे तेजरूप माधुर शक्तीचे देवी स्वरूप अनुसयाचे आदिरूप दिवसंभा माता दे कुलदैवत खंडेराव त्यांचे चरणी महाभाव प्रार्थनेने जागृत देव त्या मातेचे सामर्थ्य जगन्मातेचे आव्हान कुलदेवतेचे आशीर्वाद देवतांचे चंद्रभागाई चतुर्पुण्य आई
जन्मले देव बालक प्रगट यश चालक सदाघ्याचे मालक श्री दादा रूपे अवतरले परब्रह्माचे नियोजन जगताचे वाय कल्याण अवतरले सच्चिदानंद गण मोरींचा कुलनंदन कौशल्य जसे चंद्रभागाई भाग्यास मुळी तोड नाही परब्रह्माची बनली आई अपरमान सुकृताने सद्गुरूंचे जन्माख्याने वाचावे देऊन निदान आनंदाचे खान प्रतिशब्द होते भारत राष्ट्रमान निर्गुणे बने सगुण परम प्रेमाचे दान सद्गुरूपे भागवी इथे श्री स्वामी कृपामृता नाना लीला कथा संबंधा आदरे भक्त परिसोदा पंचमुध्याय गुढहा श्री स्वामी समर्थार्पणमस्तु श्री मोरे दादा गुरुमौली चरणार्पणमस्तु शुभम भवतु अध्याय 6 श्री गणेशाय नमः जय जय ज्ञानस्वरूपा प्रबळ निगमा गमगुरुम फळ गुरु तत्वाचे मूळ स्वामी रूप गुरु माऊली जय जय श्री निर्मळ अखिंचन मंगळ परियाजनाचे जंजाळ निवारे श्री गुरुनाथा जय जय कर्मवादीची काही यत्किंचित भय नाही ते आत्मज्ञान पायी विसावले सद्गुरु चरणी बोलले ज्ञानाचे मंत्र असित ज्ञानाचे सुक्षेत्र दिठी ज्ञानाकर्षी सूत्र ऐसे सद्गुरु होता सद्गुरु चरणी अपारिष्ठा न धुंडा न वाटा विनाशासे मिळे जग जेठा सद्गुरु कृपा होता थोर त्या कृपेचे निबिसे निरांजनी गुरु जैसे शब्दार्थी प्रेम तैसे बांधली पूजा भावार्थाची मागील दैकतीला मोरे कुळाचा महिमावरला दिवसवाचा वारसा बला वंशास त्या दैकतीला मोरे कुळाचा महिमावरला दिवसवाचा वारसा बला वंशास त्या लाभला धन्य धन्य मोरी कुटुंबीय अखिल ब्रह्मांडाचे आत्मीय दिने दुखेंचे आपल्या स्वकीय ईश्वर पाहिला आपल्यात धन्य धन्य माता चंद्रभागा जणू सुमता आपाचे श्रीपादा मंडल पूर्ण चैतन्याचे दोईंचे गोत्र भारताचे पूर्ण करण्याचे शिकाचे वचनाचा पडताळ आज श्रीपाद उतरले दादा रूपी तेथे 6व्या पिढीत याचे सुरुवात करुण गोत्रच्या निमित्त घडून कार्य हवे ते श्रीपादांचे वचन सार्थ करणे अवतरण दादांचे झाले आगमन श्रीपाद दिलेचा साक्षात्कार उदय दिशेचे देवशा आकाशाची प्रकाश भाषा भागवताचे वैष्णव मनीषा तैशी चंद्रभागा माता गंगेची दौलधार उमलले नीलकमल सुंदर नक्षत्राचा लिवणार उजवली कुस्तेजाची कुलदेवतेचा प्रसाद सर्वांगी भक्तीचा नाद अध्यात्माला कालित साध जन्मला पुत्र खंडीराव खंडोबाचा झाला दृष्टांत जन्म रविवारी होता खंडीराव नावडे होता जनक जनिते द्वा पुत्राचे वैशनमास कुटुंबावर नीतीचा पास आपाजीचा झाला स्वर्गवास निमित्त तापाचे होऊन माता खरी दरिवान सचरिती कुलवान धुनी बालके लहान त्यात माहिती सारी हृदय दाटे शोकपर भगवंता श्रद्धा तोर तोच मनीचा दृढाधार स्मृती ठेवल्या उदरी जपुना जिताव समदेवंत बुद्धिमानाने गुणवंत दूरदर्शी कर्तृत्वान साध्वी चंद्रभागाई बहुला घडविण्यासाठी जाऱ्या संघटनाशी लढे झुंजार कष्टोपसे परंपरा प्रदक्षिण सुसंस्काराचा अनुभवाची दिली मध्ये शिक्षणाला जोडशे चैतन्य पोलीस राम भक्ती बुद्धिमतीचे प्रकारधार माथाने शिकवली संस्कृती निर्मळ केली धर्मवती संतवाणीचे संस्कार मिळते गतिमान झाली प्रगती श्री स्वामींच्या आदर्श गावच्या देवी देवता रक्षिताच्या असाचा ईश्वरांशी आज कृपाक्षेत्र नित माते अनन्य भक्ती दादांच्या मनी नितीराम नामे उदयामनी संकृताचे ज्ञान जोडणे लोकसंग्रह वाढण्यास लोक शिक्षण अध्यात्म शिक्षण जीवन शिक्षण व शास्त्रज्ञान स्वयंप्रकाशी वृत्त चिंतन परिपक्व झाले बालपण जिज्ञासांचे समाधान गिरण्यागण संशोधन ज्ञानपिपास कुशाक्रमण देवी गुण साकारले शंकराचार्य कामगुडीचे पाठांतर पावनी दादांचे आजकालित उच्चारणाचे करते कौतुकाक्षराने 8 वर्षांचा बालक जणू रामकृष्णाची झलक ब्रह्मते जोमटे टळक मने गीता विष्णू सहस्रनाम बालपणापासून निरंकार थोरा मोठ्यांचा करते आदर वाग्नी बोलणे बहुमधुर सर्वांचे प्रिय लढीवाळ प्रारब्धाचे अजीब खेळ धडकाचा नगलगी मेळ दिवादिगास न चुकले वेळ आगतेसा झाला एकाकी आले वादळ विजेचा मोठा लोळ बनलाचे सकाळ जे पावला आईवर निश्चित पडला देय उठले अनेक संदेह परी पुनर्जीवित झाले माया अलौकिक चमत्कार घडविण्या लाल गुलवान करीत आयुष्याचे कल्याण असंभव ते माते विना या इथून पाठवले धर्माने या प्रसंगी मिळकलाटणी स्वामीच्या कार्याची आखणी प्रचिती मिळक क्षणक्षणी समर्थ शक्ती पाठीशी मुखोद्गत ज्ञानेश्वरी प्रगटे सकृत बगारी बुद्धी प्रमाणाचे कार्य अंधश्रद्धेला न मिळतारा अभ्यासाची शेती मनपूर्वक दादा करते पुरस्कार मिळवते श्रेष्ठ शेतकऱ्यांचे दादानी स्वीकारा गृहस्थाश्रम माता घरी विचार मनोरमा घरात यावे सुख समाधान बुद्धिरली अनुपम दिंडोरीच्या बरोबर कुटुंबात सुस्वरूप कन्या कमला सुसंस्कारिता विवाह ठरला निश्चित आदर्श घडला गावात सुलक्षणी मराठ असतील असून दृष्ट लागे असे रूप गुण नांदे लक्ष्मीनारायण मातेचे मनकृतात स्वाधीनता संग्रामात भूमिगत क्रांतिकारणी मदत करणारे दादा देशभक्त राष्ट्रनिष्ठ असे प्रकार दादा सरपंच झाले प्रशंसनीय कार्य केले दिंडोरीचे रूप पालटले आदर्श राजव्यवस्थेने दादा झाले होमगार्ड कमांडर प्रशिक्षित केले रक्षकवीर जनमानसांवर संस्कार उत्तम व्यसने चालणे हेतू राजकारण समाजकारण धर्मकारण संरक्षण निरपेक्ष आचरण आदर्श घडविला दादांनी संस्कृतीचा जागर नित्य करते प्रकार श्रीकृष्णाचे अवतार दादा जनी बादा आता पुढील अध्याय अध्यात्माचा उत्कर्ष होई स्वामींच्या गुरु शिष्य बाई लीला सामर्थ्य आगळे श्री स्वामी पर्यंत वचल स्मरत असे देव पाऊल शिवत्वाची जाऊला प्रतिष्ठा सगनिका गुरु शिष्याची थोरवी शब्दे कैसे वर्णावी आत्मबोधाने जाणवावी नियोजन स्वामीचे नांदी नव्या युगाची मानवतेच्या धर्माची अध्यात्म परिचितेची गुरु शिष्याची प्रभावळा वसिष्ठ आणि श्रीराम नाथे असे बिरामा साकारले त्याचे धाम गुरु शिष्य रूपाने आदर्श शिष्योत्तम दादा सद्गुरु
प्रसन्न सदा नम्र सेविते गुरुपदा ज्ञानाची प्रगल्भता स्वामी शैवलोकन घडवती प्रदक्षिण शिष्याला बेसदान तोसले गुरुतत्व इथे श्री स्वामी कृपामृत नाना लीला कथा संबंध आग्रे भक्त परिसोदा षष्टमोध्याय गुडहा श्री स्वामी समर्थार्पणमस्तु श्री मोरी दादा गुरुमाऊली चरणार्पणमस्तु शुभम भवतु अध्याय 7 श्री गणेशाय नमः सद्गुरु स्वामी समर्थ भव्य दिव्यकाय नाथा आधारतम सममनता सुखितो चरणीत माता गुरुमाऊली श्री दत्ता अनुसात्म श्री अवधूता चराचराचा सुखदाता आश्रतमे गुरुपदांचा सकल दत्ताचे मुलाधार सानंदाचे भांडार परब्रह्म योगेश्वर गुरुमाऊली दिंडीचे त्यांना करतो प्रणाम स्वामी होती प्रसन्न फार मुक्तीचे मानस सरोवर गुरुमाऊली माझे दादा कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव करुणेचे शीतल चाव गुरुमाऊली तेच असते आदी त्या वृक्षांचे ज्योतिबल शीतल त्याचे दुर्वादला प्रथम पवित्र अभिषेक जल समर्पिले मानस पूजितात ज्यांच्या प्रेरणेशाली ब्रह्मांडाचे स्पंदन चाले जया कृपेने मुकाबले करता करता स्वामी राया अनुकूल समय येता निमंत्रिले कुलदेवता ब्रह्मज्ञानाचे ओढता दादा गेले तुळजापुरा आई भवानी स्पंदन 7 दिवस अनुष्ठान अखंड पाण्याविना प्रार्थना झाली सफळ प्रसन्न झाले माता भवानी दादाने केला लोकज्ञानी सद्गुरु भेटीची ओढ म्हणे ज्योती भेटीली ज्योती नाही कीर्ती ऐकली भेटली महाराजांची अगरिता वाढली भेटीची एकनाथाच्या नारदनाची तशी लागली ओढ गुरुवारी सद्गुरूच्या दारी विनम्रतेने अनुमती विचारी उत्पलाचे ताने स्वागत करी सद्गुरु देवा होता दादांचे आगमन सद्गुरूंचे नामोल्लेख संबंधने जरी दादा वयाने लाने शिष्योत्तमा केला आदर पिठले महाराज दृष्टीनं दादा मागे देवशक्ती भावनं आदेश तिचा माननं दादाने भेटले हर्षाने सद्गुरूंच्या सामर्थ्याची परिस्थिती पहिल्या भेटीची अनुभूती अंतर्बाह्य स्वामी मैदाची सर्वांगी पुलकित झाली दादा गुरु शिष्यांचे अनुबंध जन्मजन्मीचा संबंध मायेपासून निर्बंध ओळखीच्या पाऊल खुना वेळेचा जुळणं पुण्य सजिताचे फळ मिळणं पराभक्तीचे वाट वळणं शिष्य गुरुचरणाशी गुरुदर्शनाने सद्गती दादा विस्मयानंदाने शब्द दादा भाव कल्लोळ अनुभवते दादा करते प्रणाम गुरुचरणांना काय वास्तराचे प्रेम चंद्रचक्राचे प्रेम हृदय मिळाले समा असले सुखाने स्वामी स्वामींचा आदेश झाला प्रथम शिष्य मातेला मग शिष्योत्तम गडाला पुत्राला ऐश्वर्याने जन हे माते साधिकार साधारण सत्यधर्माचा प्रसादान सिद्ध राजपुत्र दत्ता समान मातवण्याचे प्रेमभाग्य मातेला वीज भेटता अंतर्यामी चैतन्य प्रवेशता आत्मजात निघात झाली प्रकाशिता पुनर्जन्माचे दिव्य रूपांतर मुक्तीच्या वाटेवर सद्गुरु साला आधार पराभक्तीला भार त्यासाठी मातेला शिष्यत्व जगन्माता शक्ती रूपा मातेचे अंतस्वरूप तेथे इच्छा क्रिया ज्ञान एक रूपा ऊर्जेचा अपरिमित प्रवाह मूळ प्रवासी करणे काकार सद्गुरु तत्वाच्या सेतूचा आधार चैतन्य ऊर्जा वृद्धी अपार होण्या लागली शिष्यत्व मातेला प्रथम आजवर मनोभावी केली राम सेवा दिली समर्पणा सांगितले दादांना गुरुनी केदवा श्री स्वामी परब्रह्म तिसरा माने कृष्ण सेवा करायला केळ स्वामीची यापुढे दादावती गुरुचा विचार करण्याचा अवकाश आपले वचन मजण्यासाठी विशेष शांतभंगी निर्मय कुलदेवता आरे स्वप्नात दादाने सूचना करीत जन्मजन्मांतरीचे सकल्यान त्यात होकार कळवा सद्गुरूचा प्रभू श्रीरामाचा साक्षात्कार म्हणती कार्यकारा निमित्त अवतार करणा जगताचा अवतार मिसनेले स्वामी पाशी तुझा आता न करा विलंब सद्गुरू सेवाचा घेऊन आलो विलंबा स्वामी भक्तीने भावे चंबा तत्पर व्हावी धर्म नेतृत्वाचा श्री स्वामी समर्थ गुरुदत्व आमचेच परब्रह्म तत्व सगळं विजात असेल अवतारण विराटाने सुषमा त्रिकाल बाधित सत्य स्वामी अविनाशी परम स्वामी केवळ ज्ञानमूर्ती स्वामी परमेश्वरांचा जावे त्यांना आराधने केला बुध सहकर्तव्याचा लागला बुध स्वामी भक्त शेवगा वाहू लागले सर्वांगी रथजयंतीच्या शुभदिनी दीक्षा दिली सद्गुरूंनी चरण पूजा केली उपेंदाने शिष्य माधव पुत्राने आदर करुणी मातेचा पहिला पाठ मार्गाचा श्री समताचा मरणांचा सन्मानाचा सद्गुरूंनी शिकवला गुरुवारी शनिवारी दादा गुरुगृही येते नियमाने सेवा करते जपत वेगाग्र चित्ते संवाद प्रश्नोत्तरांच्या विषयी जे ज्ञानाची वस्तू असते दादा बगीचे की जैसे कळवळ्याच्या जाती सत्व शुद्धीचे आगार स्वामी कृपामृताचे तुषार ज्ञानबुधाचा कळवेला संसार दादांचे शिष्य रूपा वैराग्याचा ओलावा विवेकाचा लावी दिवा आत्मस्वरूपाचा ठेवा साधक झाला सिद्ध देवा भोगावी आत्मवृद्धी तेवढी योग्यतेची सिद्धी आत्मदान निर्वधी अलंकार संधारण केले जिंकुनी देवाचा मानसा चेतनमय सर्वांगाचा आकळ्यास मागाश ध्यानाची दादली वृत्ती ब्रह्मी गेलेल्या या वैराग मूर्तिमंत गाया ब्रह्मानंदाची वेडली छाया मोक्षाचे सगुण स्वरूप दादा साधला ज्ञान प्रदान संन्यास कर्मफल भोगाचा सरला त्रास आत्मस्वरूपी रमला स्वामी दास त्याच्यात बुडाले दादा प्रश्न दर्शवीचे बरोवता दुःख चिंताची सांगता आदमनाची शक्तीची रंजनदा प्रत्यालय तसे पिठले महाराजांची प्रश्नोत्तरे स्वामी समर्थांच्या सहमतीने गृह तत्वाच्या साक्षीने दादाने मिळवले ते वरदान अपार त्याच्यामय प्रतिभा उजळली ज्ञानप्रभा आत्मज्ञानाची आभा झाले रूपदादांचे वेद हृदयात शस्त्रात आले हातात दृश्यादृश्य कवळले मुठीत ज्ञानाचे महावीर दादा हा अध्याय प्रभुदाता ज्ञानचिंतामणीचा मार्गदर्शक झाला साधा खरसे विक्रेता वाचावा मनोभावे अंतरीचे वेगे जावे दुरावस्थे जावे सद्गुरु चरणाचे जनतेच्या प्रश्नांची उत्तर मिळाले स्वामीचे साक्षात्कार परिचितेचे सेवा प्रश्नोत्तराची उभारणी मार्गाची कल्याण पेटाध्यात्माची संरचना विभागांची शिष्याकडून करविली इथे श्री स्वामी कृपामृत नाना लीला कथा संबंध आत्रे भक्त परिसोता सप्तमोध्याय गुडहा श्री स्वामी समर्थार्पणमस्तु श्री मोरे दादा गुरुमाऊली चरणार्पणमस्तु शुभम भवतु।
अध्याय 8 श्री गणेशाय नमः. विजय दत्त श्री स्वामी महाराजाय नमः. श्री गुरुचरित्र मंगलकारी गुरुचरित्र सकलासारी गुरुचरित्र आणि बुद्धी आनंदकारी पटनाची प्रचिती दसे भवती दरा करणे साधकर्ते जपानष्टांनी गुरुचरित्राच्या मर्मबोधाने लाभती सकल फळे सद्गुरूंची व्रता करते दासी बनेसाची मुक्ती नित्यवाडे निष्कामते श्री गुरुचरणाचे भक्त वसल गुरुमाऊली अपार करण्याची स्तवली समर्था भक्तास पावली दुःख देणे हरावया जानसे मनीचे सर समर्था प्रासाद दिग्दाय भावर्ता करता करे जातो सनाता प्रवाह दासमनीचा मागील दादांची वर्णे सिद्धी साधनेची बरिसाला जोड बरिसाचे लोकमंगलाचे नियोजन आता एका विसिद्धता योगाची परिपक्वता लोकसंग्रहाचे उदानता प्रवृत्ती निवृत्तीचा सन्वय पुतळाचे सौभाग्याचा ज्ञानाभासी सौभाग्याचा चिरंतरात्माचा अधिकार मिळाला निस्वार्थाची चिलकतांगी आरूढ राजयोगाच्या तुरुंगी मानवता बानुनी वचरांगे शिशुदम घडली जाता सहस्र वर्षांच्या पिढ्यांची सुचिता ऐश्वर्य देशांची मानसिकता कर्मकौशल्याची योग पिढेगा आयुष्यात सद्दी जन्मे सच्चिशा धन्य ती मोरी सदन साकारले उत्तरार्धाचे नियोजन तिजनेतीच्या अवतरणा दादा रूपे झाले भक्तास रक्षणा निस्वार्थ सेवा करण्या स्वामीमय योग्य होण्या रचिली सुद्रहार्द्या मंदिरांच्या निशाण साधण्याचे पुरशरण श्री गुरुचरित्राचे पारण सेवेचे सुंदर नियोजन दिंडोरी मार्ग साकार गुरु शिष्यादी आकार स्थापिला दरबार ग्रहण प्रतिकार्थांचा तयारी झाली पूर्ण दादांच्या हाती देऊन लोकेचे प्रयोजन संपले सद्गुरूंनी पिटले महाराजांचा देह त्याग असह्य संयुग अद्वैताचा संयोग स्वामी लोकात प्रयाण दरबार स्थापिला दिंडोरीला सद्गुरूंचा आदेश मानला स्वामीचे सन्मान केला अकलकोट नंतरचे नियोजन प्रश्नोत्तराच्या मिसे कल्याण यज्ञ प्रचित असे अज्ञानाचा निर्से अवरात्र झडती दादा महिलांना सहभाग हरले सर्व विवाद नियमांचा पद प्रसारे तोडले समाधींचा सधिकार धर्माला मूल्य सादर न्याय विवेकाचे दार सर्वांसाठी खुले केले गुरुचरित्र शब्दशती माता भगिनी वाचती मनोभावी आराधते गुरुतत्व संकरण देश मुडून कुमने शास्त्राच्या गण्याने यज्ञाने अगपाराने दादाने रूढ केली शुद्ध केले धर्मक्षेत्र सात्विक बनवते कर्मक्षेत्र विवेक आरभक्ती क्षेत्र आरूढ केले दादांनी दिंडोरी दरबारी सप्ताह होती बारी अध्यात्मादंक सारी साधारण अजंदा नाडे वरच्या मंत्र देवते त्यांचे त्यानंतर सेवा भक्ती शास्त्रतंत्र दादांनी बहाल केले स्वामी संदेशाचा प्रसार सेवा केंद्राचा आविष्कार अज्ञानाचा परिहार जगती दादा रात्रंतीन आयुर्वेद संजीवनी प्रवेश मानवजीनी दादा समती वेदानी महाभिषेक साहले अग्निद्वादी बरोबर दिले नाना उपचार कारण मासा साचार कायिक मानसिक आध्यात्मिक आचार दुर्दर बरा करते सद्वर धन्वंतरी जनसागर झाले दादा रूपे लोकदानाची धरुणिकास स्वामी भक्तीचे वाड्यास संस्कृती संवर्धनाचा दास घडले स्वामी सेवेकरी सद्गुरू होते दयावंत लीलाधारी क्षमावंत भक्तांचे हरिदा करुणा सागर दादा साहेब संतती संपत्ती आरोग्य विद्या ज्ञान वैराग्य आत्मज्ञान वयोग्य सर्व देती भक्तांना घराघराच्या घरी संस्कृतीचा समंदिर नीतिमत्तेचे सुधार देशदार दिनोदिन होत असे शास्त्र देवदेवराचे महात्म्य कुलदेवतेचे कुलवर्ते कुलाचारांचे ज्ञानखुले सर्वांचा हृदयांचे देखभाल नवा गुणाचे आला संसारात मिळत आला जीवाचे दागे गुंपले उत्तम प्रबोधन अर्थपूर्ण समाजकारण ऋषींचे धर्म कारण एक दादांठाई आत्मवृक्ष प्रश्नोत्तरे संवाद निगमागमा व्यक्ती विनाशास ओपिस जाणून भावतांचा ओळखून श्रद्धा दिपलावून एक जागा करते नाना विध दुष्पार माणसाचे बेदर निधी पुढे लाचार दादांकडे जाते अचूक सेवा देऊन विहित कर्मे सांगून स्वामी भक्तीशी गोडी लावून दुःखमुक्ती करते तया पितृसेवा मानव सेवा पंचमहायज्ञाची सेवा चराचर्य अनुभवा परमप्रेम परमात्मा ऋषी मुनी आणि संत दत्तावतार कृपावंत महापुरुष ज्ञानवंत समजावले सार्वे शक्तीपीठी तीर्थक्षेत्रे महत्व त्यांचे धर्मक्षेत्र देवचरित्र आणि सत्र जना शिकवले दादांनी शक्तीपीठी तीर्थक्षेत्र महत्व त्याचे धर्मक्षेत्र देवचरित्र आणि सत्र जना शिकवले दादांनी स्वामी स्वरूपात दिनेच्या उदरिता दादा श्री दादा लोकदारा सकशती देवीचे नवरात्र खंडोबाचे नवरात्र दत्ताचे नवरात्र संपन्न करते घराघरात ज्ञानदेवने प्रकाश अंधश्रद्धांचा विनाश धर्मज्ञान डोळ्याचा दादांनी प्रकट केले सुभुवार धर्म आणि अंधानुकरणी वेगाने विश्वंत आणि मनमाने आव्हान पुरुषाचे किती आव्हाने जिम्मेदारी करण्या दुरुस्त करण्या अवघा मानव सज्ज झाले तरी कधी कानुगाणी कधी मधुरावाणी कधी प्रकट जाणी लीला सद्गुरूंच्या शिकवले मध्ये समस्त पूजावधी माणसाचारे साधे पौरोहित्य प्रेम केले पाठीकर सप्तशतीचे बांधितले शक्तीपीठांचे आर्धांमुळे पीठांचे यथावत शिकवते आपले आपते येथे घटना रुद्रसूक्तांच्या भीषणा पठण सामूहिक आवर्तने ज्योतिर्लिंगात भूमित इथे श्री स्वामी कृपामृत नाना लीला कथा संबंध आदरे भक्त परिषद अष्टमुद्दय गुढ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु श्री मोरे दादा गुरुमाऊली चरणार्पणमस्तु शुभम भवतु. अध्याय 9 श्री गणेशाय नमः.
जय जय शुद्ध निर्मळ सहसिद्ध सकळ अद्वैताचे सुख प्रबळ असंख्यात श्री गुरुमाऊली चंद्रमौळी शिष्या कृपेने नाळी सर्व मिळे निवाळी ब्रह्मसुखाची श्री गुरु सच्चिदानंद नंदघन विकार चेतन स्वयंप्रकाश प्रकाशिता सुसंवेदात्मा राम सद्गुरु लावडी मिळे ब्रह्मरसाची गोडी अखंडित अनुभव रोकडी म्हणता सद्गुरूची मागील देहवरले दादांचे तेज प्रकाशले आदानाचे निरसन झाले ज्ञानेश्वर दळपती दादा धर्मक्रांतीचे ध्वज फडकले दीर्घकाळाचे अन्याय सरले जनतेला अधिकार दिले जनार्दन अनुभवण्याचे वेदशास्त्रांचा भावार्थ मराठी दिलेला शरीरात चातुर्याने परमार्थ विशद केला दादांची भाषा मराठी परी उपनिषदांचे राटे वेदांत जीवात्माच्या गाठी सुखानी बांधला धर्म संरचना नवीन चराचराचे मन कर्मकांड अर्थेनं निपटून काढले रागी बागी जोगी नाडी न्यायोगी भराकडू शगुनी अंगी दादांचं मूळ स्वभाव नम्र झाली भूता दादा निघडले अनंता सांडले सर्व संता दादांच्या रूपाने भेटी चालले शंकराचार्य जगन्नाथपुरीचे धर्माचार्य विनम्र सत्कार दादांनी केला जीवा तोडला जीवा बोलले महाराव स्वामी समर्थांचा गाव वसवला दादांनी दादा असे दिनकर शंकराचार्य शिष्य मूल्यांकन केले थोर शंकराचार्यांनी ते देवा सामूहिक सह जीवना सेवेदन प्रबोधन जीव भावाचे देवाणघेवाण धर्मार्थ स्पष्ट केला प्रसिद्धीची वाटचाल प्रचारांची कमाल सामूहिक सेवांची धमाला वाढवली श्रद्धा विश्वास प्रसिद्धीपासून दूर दादांचा अधिकार थोर श्री स्वामींचा बनवणी बरा श्री कार्यकर्ती रंकास मिळे राजपण जीवास लाभे शिवबन सर्वाठाई आपलेपण दादांच्या हृदयाने श्री गुरुष्णाचा गीतार्थ श्री स्वामींचा संहितार्थ तत्वज्ञानाचा गोडार्थ जीवनाशी जोडला सोडवले प्रश्नांचे असाध्यवादींचे दुर्दार ब्रह्मसंबंधाचे लीलादित्य प्रश्नोत्तरांचे पौर्णिमेचा सत्यनारायण कोजागिरीचे लक्ष्मी पूजनात वर्षभरात सण शास्त्रोक्त करायला शिकविले गायत्रीचे पुरशरण स्वामी सारामृताचे पालन नवनाथ भक्ती सार वाचन कार्याकरण भावक दिला श्री बिगाई मुबलका अन्न ब्रह्माचा तारका उदरा दादा झाले उदारका समस्त कृषकांचे पशुधन गोधन कृषिका सदन संस्काराने सुद्धा अवघा गाव व्हावा दादांचे मार्गदर्शन आध्यात्मिक ग्रह जीवन ऋषी मुनींचे संशोधन सांगितले दादांनी चंद्र दैत्यांचे पूजन ग्राम दैत्यांचा सन्मान उद्देशले सप्रमाण जागृती केली दादांनी अनेक केले व्यसनमुक्त वाढवले स्वामी भक्त सत्संगावर झाले व्यक्त अंधेरीची तळमळत कलेक्टर आयुक्त प्रश्न घेऊन येते भक्त संभावाने सर्व भक्त निर्मय दादा समृद्ध मंत्र प्रयोग चारण मारण संबंध बाधा उच्चाटन प्रारंभ संचित करे मान उपाय दिले दादांनी ग्रह बाधेचे परिमाण परिणाम घरात अंडी भांडण नित्यात अपमान यासाठी दिलेली सेवा श्री स्वामीचे अधिष्ठान विवेकाचे प्रतिष्ठान आत्मविश्वासाचे गुंतन प्रदान केले सेवेकरांना क्षत्र कुलगोत्र संकलन तुझा भवानीची कृपा लाभून कुलदेवता सांगून सेवा शुद्ध बुद्ध केली दादा होते तरी ज्ञानी व्यक्ती अंतर्वाही जनुनी भाव त्याचा ओळखणी घडते क्षणी ज्योतिष थोरा प्रश्न कुठली दादांनी सर्व शिकवली भविष्याची जाण दिली सुधारणा मान सहचारणी उत्तम साधक केली अडथळ्यांवर माता दुसरं केली कर्तव्यात आदर्श गुरुश्रमाचा दिंडोरी गावात मंदिर बांधण्याची ठरवत वर्गणी करी सांगितले उत्साह ग्रामस्थांचा भेटले बसस्थानकात हृदय कचनिक 100 रुपये देत पहिली वर्गणी देई नाव लिहावेत म्हणून विचारण्यात आता गृहस्थ झाले लुप्त प्रचिती समर्थांचे सप्ताह साक्षात्कार अनुभवले चमत्कार सेवेचे समर्थ भार भक्तांनी श्री स्वामीचे दर्शन अनपुरचे वर्तान आश्चर्य घडते मान चंडी गीतांबुला दिंडोरीला स्वामी दादरपे स्वामी सद्गुरु अद्वैते रवले स्वामी सांगण्यात आले चमत्कार न मोडी सर्वसती अखंड सद्गुर निर्मिती सर्वानंद दर्शन देते सद्गुरु दादा भवतार गुरु पौर्णिमेचा दिन मनोभावी गुरुपूजन सद्गुरु स्वामी भगवान ब्रह्मांडाचे गुरु सध्या ऐसे गतीने भक्तास गुरु रूप देते स्वामी सह निरंकाराचा पुतळा दादांटाई पाहिला त्याची दासा नाही त्या भोगत असताना भोग अप्रभा ज्ञान मोरी दादांच्या नांदे दादांच्या ठाई दिली अनुभवली दिनी अभिनव परंपरा श्री स्वामी समर्थ जप करा गुरुपूजने धन्य करा मानव जन्मास दादांचे अमृत वचन श्री स्वामींना गुरुपद देऊन मनोभावे प्रार्थना करून दरावे सदाला स्वामी दादा एक कृप निर्गुणाचे सगुण स्वरूप प्रसाद मापा मिळव सर्व भक्तास भावी खरे निष्ठावंत बाह्य व्यवहार गुणवंत सद्गुरू साध्यास चलंत दादांचा खरा शिष्य सद्गुरूंची वरंता कीर्ती दासी बने सायुज्य मुक्ती नित्य वाढते निष्काम भक्ती सद्गुरूच्या चरणाठाई अभय करता पटन हा पटना अध्यात्मात ऐकाग्रमन श्री स्वामीचे कृपादान लाभे हा भाविकाला मिळे धंदाने विपुल कार्य होतील सफल मन न राय कधी विकेला सद्गुरू पाठी राखा इथे श्री स्वामी कृपा अमृत नाना लीला कथा समंता आदरे भक्त परिसवता नमोध्याय गुडहा श्री स्वामी समर्थार्पणमस्तु श्री मोरे दादा गुरुमाऊली चरणार्पणमस्तु शुभम भवतु अध्याय 10 श्री गणेशाय नमः जय जय जगन्नाथ बंधू जय जय करुणा सिंधू राजाधिराज योगी जय सिद्ध श्री स्वामी समर्थ गुरु तत्व निर्गुण निराकार निसंग निराकार स्वामी स्वरूपाचा बारो नेंती ब्रह्मादिका निगमा गमा सगम्या पुण्यवताचे सुगम्या सद्गुरु कृपेचे सुगमात परब्रह्म स्वामी समर्थ मागील हृदय पाहिले स्वामी सद्गुरु झाले मोरे दादा सर्व अवतरले दिंडोरी मार्ग सव शुक्ल चंद्रकळे सम मार्गाची वाढी महिमान त्रिवेतापाचे शमन दादा करते सहज प्रचितेने वाढी शक्ती दादा स्फुरे गाडी शक्ती स्वामी चरणांचे प्रती अनुभवती सकळ जन
असा देवते साधे नाते नवे हृदय जागृत होईल प्रीत बंधू मंदना वर्षक प्रचितीचे सद्गुरूने केली की मी या कांचन झाले म्हणे मरण काया सद्भावी रचला पाया दृढ शुद्ध भाव भक्तीचा मानस बनाचे मिळबान मानवतेचे अभियान दुसऱ्याचे रान सार्थ धर्माचा अंगीकार सेवा मुले चाले कामा वाढे कबीराम दिंडोरी झाले समेतमा लकीकार दादांचे वाढवली आस्तिकता निर्दोष सकारात्मकता वाढे जगण्याची आशा जन्मनी संस्कारली चतुर्दशी सेवा केंद्र झाली जनजीवनी जागृती आली कुटुंबात वाढ झाली संस्कारात्मक ज्ञानाची असंख्य जनसुधारती नीती चारित्र्याची महती समाज बदलते श्रद्धापूर्ण सेवेने लोकक्रांती धर्मक्रांती सत्कर्माची नाही गंती मशाल बनवले बनते युगांतर घडविले रागी भक्त सुधान स्वामीचे कृती गुणगान बागे बोळा केसान दादा सर्वांस घडविते चित्रवाणीचा भार स्वामी भक्तीचा प्रसार शस्त्राचा आधार दादांचे प्रति विशेष सत्संगाने मिळवत दादांच्या मार्गदर्शनात चिंता एकाग्र होत तेजस्वी विचारांनी दादा बीडला निघाले रस्त्यात डिझेल संपले टाकीत पाणी टाकले निर्दोष गाडी पुढे चाले पेट्रोल पंपावर येऊन डिझेल घेतले भरून पानं इतके डिझेल होतं जमिनीला परत गेले सद्गुरूंच्या गमनीला आदेश दिला धरला गाडीच गती देण्याला पाणी डिझेल झाले परीक्षा घेतली तरी मामाची दर्गा जाणीपेक्षेची वेळ त्या गुरुकृपेचे शक्तिपात करविला दादांचा व्यासंग पर प्रसंगाने व्यक्त पाडन करुणाष्टक दिगंबर दादा नित्य बडे जावाचे तिरस्कार साधेपणाचा स्वीकार पूर्णता निरंकार दादा एक रूपा बंद पडलेले कारखाने गुरु करून करणे तंत्रज्ञान अध्यात्माने गतीस नेले दादांनी नव्या वाटा रोजगारांच्या अव्या साधारांच्या दिशा बहुउद्योगांच्या दादांनी दर्शविल्या नद्या जोडण्याचा प्रकल्प दादाने दिला होता विकल्प दृश्यजन करण्यापला भविष्य दर्शय अंतर्यामी वर्जले परान्न भक्तासह कारण होते दोषाचा आपा जबाव यार व्यारासा कळकळीने सांगितले कीर्तनकारच उदाहरण परम झाले तर मग गुरुना चोरीच्या न खाऊना चोरशिरला बनात आयुष्य सावधाना पुढे आयुष्य सावधान सर्व बाबींच्या व्हावे ज्ञानात ऊर्जेचे धर्म कारण व्हावी समनकडून या योजने कळवळा ठेवून उपदेश वेळवेळा अंतरी लागल्या कळा प्रेमी स्वामींची या विवाह कन्यापुत्रांचा गोरपणी पालकांचा प्रश्न सोडले काचा दादांकडे येते विकून कार्य घरदार नखा बनून करदार विवाह होतील सद्वारा कधनी दादा सेवी देते सेवा लागू पुढे सहमत येते दादांच्या कृपा क्षेत्र संतोष बाबे सर्व अर्धा आगातला उंड प्रदा अष्टसिद्धी दादांपुढे हात जोडून उभे असते दादांपुढे नाही गंती अधिकार मान दादांचा दुष्यवादा मुठ करणे व्याप्त समाज जीवने समाचार त्यांच्या घेऊन जर बसवली अध्यात्माची ब्रह्मांत श्रद्धा बोधेचा बनला धंदा करदंगा त्याचे दादा शुद्ध केली म्हणून प्रधान बाल संस्काराला सुसंस्कार कुटुंबाला दिशाने जीवनदाराला मार्गदर्शन दादांचे राष्ट्राचे भवितव्य बालकांचे गवंतव्य कन्या श्री मानव्य अभियान बाल संस्काराचे जिजाऊ समवाई माता कधी जीवजाऊ समवाई माता कधी संस्कार गीता पाळण्याची दोरी जिच्या हातात जागविली सामर्थ्य त्यांची संधी दिलेल्या विकासाच्या वाटासाठी सन्मानाच्या यशोगाथा कर्तृत्वाच्या धर्मातून रचिल्या असे दृश्य प्रवृत्तीचे विषय वास्तव विकारांचे निर्मूलन करावे त्यांचे शक्ती दिली भगवतीची इतिहास रचला अद्भुतपूर्ण साकारले नवे अध्यात्म परमा सप्तशक्तीचे सारे सर्व महिलांना नेण्यात केले माणूस बनाचा अधिकार समती भक्तीचा अधिकार गार्गी मैत्रीच्या वारसार महिलांना घडविले दादांनी प्रश्नोत्तरा संसाराचे दुःख भोग प्रारब्धाचे बाधाग्रस्त आजारांचे माणसाने ग्रस्त झाली संकटाचा इलगाला दारिद्र्य युद्ध झाला माणूस विचार माणसाला सोबत युद्ध अशा निवारणाच्या क्षणी दिंडोरी जाऊन क्षणी स्वामी भक्तांचे झाले त्यांनी दादांनी तारले त्यांना जवाहरले स्वरूपाय धरले स्वामीचे बाय ज्यांना अवतारी काय अमर लागले बदल झाला स्वामी रूपदादा अशांना धीर देते सर्वांना मार्गदर्शन त्यांना चिंता नित्य करते करुणी धर्म संशोधन सर्वशास्त्राच्या अनुसंधान परमदत्त ज्ञानाचे बंधन मार्गसरणी बनवली ना दादांनी शाश्वताचे रक्षण परमदादाचे अनुशासन गुरुदादाचे अवलंबन भूतपूर्व योगदान दादांचे संस्कृतीचे जतन मूल्यांचे रक्षण मानवतेचे संवर्धन स्वामी सिद्ध करते दादा स्वतंत्र भारताचे उन्नयन प्रबुद्धवाई सगळे जन दादांनी अर्पले तन्मना धन अतुलनीय कार्याचे इथे श्री स्वामी कृपामृत नाना लीला कथा संबंध आजरे भक्त परिषद दुष्मध्याय गुडहा श्री स्वामी समर्थार्पणमस्तु श्री मौर्य दादा गुरुमाऊली चरणार्पणमस्तु शुभम भवतु अध्याय 11 श्री गणेशाय महा पूर्ण ब्रह्मा सनातन विभुरा निर्गुण स्वामी सर्वेश्वरा सद्गुरु समर्था परंपरा कोटी कोटी त्रिवार मुद्रा पूर्ण पुरुषोत्तम उदिता अत्रेन सर्व श्रीदत्ता दिल्ली आत्मज्ञान जगता स्वामी समर्थ मूळ रूपा नमितो आता तो बदा सद्गुरु हरा सराब्दा देवी नानक चिंतन बदा श्रद्धा सिद्ध जागरी
हृदय द्यावे सर्वदा दर्शन रुपये करावे एकदा नित्यस्मरणी आनंद कदा स्वीकारावे पती पाहुणा वसे सदुरठाई दादा रुपये तुला पाई तुझे विठ्ठल तुझाई दहावी ध्यानास देही मागील अध्याय कधीले सद्गुरुजन प्रदेश स्मरले मन श्रद्धा भक्तीचे समन वाहिले दादांच्या चरण कमली अपूर्व योग लाभला शब्दपूजा करण्याला बहुभा करताच्या दाने वेला लाभे परिमळ कसुरीचा सद्गुरूंचे मानस पूजना अर्थांचे पवित्र चंदना शुद्ध परिमाचे निरंजन लीन भावी ओळखती ज्ञानाच्या केला सबर विराजमान पार्वती परमेश्वर लक्ष्मी नारायण शेषावर तैसे स्थिताई दादा साहेब त्यांच्या चिदानंद दर्शनी पुलकित होती भक्तमनी तुटे सारे बहुमदने अगात पुण्य संचिताचे बली वंदित या शिवशक्तीला स्मृती द्यावी रचनाला विश्वासाने तो कृपेला रमिले चरित्राला बालका समनादान कदापि नसणे सृजन चंद कविताचे नसज्ञान करता करिता आपण सद्गुरु चरित्राला भाषा तगली वर्णनाला सांगेन कशा काला माझा काय पाठ असे परी कृपा मित्र सळ आशा वदय सगळं इच्छा तसे प्रबळ मधुरपडे माधुर्यात लोभे जरी बांधून बिघात त्याचे प्रभार प्रसारित जैसे शब्दांच्या मनात भाव सौंदर्य असे व्याप्त घ्यावा त्याचा ठाव पुछील जेतोर भाव तेतोर मनाची धावा मिळतो आनंदानुपम ताई दादांचे चरण कमल आठवावे निते मला परसावे ते क्रमल सहस्रदांत करणे दादांचे लीलामृतसर पापनाशी गंगाधर मुक्तीचे मानसरोवर अनुभव राजवंशी आता एका विसावचिता ससरस प्रसंग क्लेशर हरता दादांची कृपा स्वीकारता लाभेल सजीवनी वाचाव देवनी अवदान सुटून दावे गुरुभान जुगी होईल सन्मान यास पुण्यबळाने ज्ञानार्जनासाठी ग्रंथाचे लेखन आर्थिक अडचणी मुद्रण रात्रांजली मार्गदर्शन करते दादा पुण्याच्या छापखाने रोजपूर तपासत शुभ्र वेशधारे गृहसहित श्री स्वामी चरित्र सारामृतासाठी परीक्षण कुणा दिला नियमित ग्रंथ तपासला दादांचे वर्तन घडला लोचनी प्रेमासुर पसरले पुण्यास राहण्याची अडचण स्वामिनिधी जाणून कार्यास्मदक घेऊन ग्रंथ छपविला दादांसोबत प्रत्यक्षांनी दादांमध्ये कृपवून स्वामीने केले उभारणी दिंडोरी मार्गाची क्षात्र धर्म हिंदू धर्म ग्रंथ दोन दादांनी लिहून छापून अदाना साडसर काढून धर्म खुला केला या दोन ग्रंथाद्वारे गती मिळवली कुळाचार्य कुलदेवतेच्या सेवेदारे कौशलाभि कुटुंबाला छत्रपती शिवरायांचे संशोधन कुलदेवतांचे कुलांचे ज्ञानानंतर दादाचे संशोधन जोडले समाजशास्त्री इतिहासाचे रचनाकारी दादांचे कार्य अस्मितेचे गौरवपूर्ण झाले अपूर्णता समाजाच्या उणीवा विविध धांगाच्या भरण्या अमृत कार्याचा वसा घेतला दादांनी ओघ वाटेजनाचा भार वाढला कामाचा उपक्रम भेटी केंद्राच्या खंडन पडे कधी दुसऱ्या शक्तीची सामना दादा करते प्रत्येजना अखंड कार्यरत बाणा ध्यास होईना एके दिवशी दिनी सायंकाळी रक्ताची उलटी झाली दादा कसले खाली प्रसंग गंभीर आला जसलोक मुंबईला दादांचा उपचार झाला तेथे वेगळा प्रत्यय आला दादांनी इलाज केला रुग्णालयाच्या डॉक्टरला आणि स्टाफला भरखडपणे जीवनपट सांगितला समस्या उपाय दिला शरीरात त्यांची जागृती गेली दादांची तपासणी केल्या सर्व दोष आला कार्याचा वेग वाढला दिंडोरीला येत दिंडोरी दरबारचे वार्षिक उत्सव विशाल करते श्रद्धा भाव ज्ञानार्जनाचा मोठा व्हावा यातून मिळत असे समाज अमंबूक केले त्यांना सांगितले वासाचे खुना दादा जनदारकी सराना मुमुक्षजनाने निभवले सेविकरी जाती हरिधरास गायत्रीचा आश्रय कसा आम्ही भेटलो दादास सांगते सिद्धजना सिद्ध भेटते सिद्धाला हिमालय येथे दिंडोरीला अदृश्यपणे नेतेलेला सूक्ष्म रूप होता ते नश्वरात नश्वर मृत्युंजय परमेश्वर स्वामी रूप शिवशंकर दादा ठाई पातले भविष्यावराधिकार देशकाला देत बघणार ध्यानात येत ज्ञानसागर उपसाची परात्पर व्यक्ती येतात सन्मुख दादा होते अंतर्मुख दिसत असे सुख दुःख आधी आगामी जन्माचे घडत असे गुरुचरित्र प्रतिदिन लिला होते समनचे वासे ते बाधे लोचन दिंडोरी वाटे गंगापूर अवतर निधी दाखल कुठ स्वामी भक्ती सापूरला लोट चालवले आता धरणी बोट स्वामी दादा आले झाले जनतेचे बरावलंबन असाही करून क्रंदन अध्यानातून शोषण सावे कदापिच शस्त्राचा प्रदक्षिण उदरे अवघा जन तळमळीने व्याप्त म्हणा विसरत असते कधी सामाजिक एकतेचा महामंत्र जपला दादा नेहरात्र समानता रचवले सर्वत्र शिष्य सर्व धर्माचे विश्वबंधुताच्या आचरण समाजात एक प्रसारण मानवता प्रेमाचे उदाहरण दिंडोरी मार्ग झाला मनुष्यादी पुरोधा जीवन संग्रामाचे योद्धा कपदानाच्या पवित्र समिधा जीवन दादांचे झाले तुळजा देवीचा साक्षात्कार प्रभावी शक्तीद्वारा दानवते निरार धर्म संस्थापना केली पुढील अदय वाचावे अद्भुत चरित्र परिसावे कलियुगे शरीर अनुभवावे या लिलांच्या अनुषंगे विधे श्री स्वामी कृपामृता नाना लीला कथा संबंध आदरे भक्त परिसोद एकादश गुडहा श्री स्वामी समर्थार्पणमस्तु श्री मौर्य दादा गुरुमाऊली चरणार्पणमस्तु शुभम भवतु अध्याय 12 श्री गणेशाय नमः नमो एकदंताय गौरी नंदन शिवतनय करिता तुझा नय ग्रंथ रचना निर्विघ्न भावी ज्योती रूप त्र्यंबकेश्वर कैलासपती गंगाधर नीलकंठ कर्पूरगर्वा पार्वतीपते नमो नमः पद्मनाथ वेंकटेश्वर जगतपालक योगेश्वर कमलापती शंभर नारायण नमो तुझ त्रिदेव रूप सद्गुरु परब्रह्माचा साक्षात्कार लीलया संसार द्रौती भारते सद्गुरु से जाता शरण शीघ्र सुटे जन्म मरण सर्व कामना पूर्ण होती आशीर्वचने आता वृंद प्रसंग करून लिहित शास्त्रज्ञान सद्गुरूचे रूपमान प्रसंगातून व्यक्त झाले
झाले. प्रकृती चंद्रभागांची सस्यनारायसाची पिढा अर्धांग व्हायची सोसली धैर्याने. प्रत्येक उत्सवात भोजनाची व्यवस्था चोखत्यांची प्रत्येक सेवेकऱ्याचे विचारपूस करीत ममतेने. महत्वाचा हातभार लावणी सादर ज्येष्ठत्वाचा अधिकार दीपस्तंभ झाल्या. स्वकर्तृत्वाच्या बळावर निर्मळ श्रद्धेच्या शक्तीवर मानवतेच्या पायावर आकाश उंचगल्या. अनुसरणे घेतला अवतार चंद्रभागाई रूपे थर अध्यात्मनाबाचे तेजाचे चंद्रकोर प्रद्युत त्यांचा देह सत्रीपुर. रुद्धत्वाचा शिशिर जीवनाचा पत्झर शक्तीचा पारा व्याधून झाला. काळाचे देहावर निमन झाले व्याधींचे कारण पौषाचे उतरायना आई ब्रह्मलीन झाल्या. जीवनमुक्ताची देहमुक्ती तदाकार होते स्वामी रती अलौकिकाचे लौकिक गती सायुजिता मिळाली. जमले सर्व गुणगुत सेवे करे आणि आपल्या आठवणीने मने व्याप्त शोकाकुल सर्वजन. दादा निशोकावरून उपस्थितांचे केले सांत्वन यथाविधी संस्कार करून मंत्राग्नी दिला. अंतिम संस्काराचे आचरण समुदायासाठी बने प्रशिक्षण घडत असे लोक प्रशिक्षण प्रत्यक्ष गुरुतत्वाचा. दादा खरे स्थितप्रज्ञ जितेंद्रिय महाप्रज्ञ तथागता संबंध प्रज्ञ ब्रह्मज्ञानी अंतर्बाह्य. त्याशिवाय अचानक नागपूरचे गृहस्थ एक शोकाकुल होऊन दिंडोरीस आले. एकुलता एक मुलाच्या निदाने सैरभैर मनाने दुःखाच्या आघाताने विलापे करती रुदन. दादा मात्र वियोग आघाताचा पुत्र वियोग नीतीचा विचित्र संयोग कठीण परीक्षेचा क्षण. दादा निधीर पित्याचा प्रारब्धाचे दिले ज्ञान सद्गतीसाठी मार्गदर्शन दिली जगण्याची हिंमत. भुक्ती मुक्तीचे दादा अनेक कर्मबंधचे देता जीव ज्ञान प्रभावता तारक सद्गुरु दादा. अमेरिकेचे अर्थभक्त दत्तात्रयांचे ते परम उपासक धर्मचिंतनाचे अभ्यासक भारतात संशोधनार्थ आले. आदेश त्यांना गुरुचा भारतात जाण्याचा दिव्य ज्ञान प्राप्तीचा तत्कारणे आगमन त्यांचे. भ्रमंती करते सर्वत्र मठमंत तीर्थक्षेत्र विद्यार्थ्याचे मोठे सत्र अनुभवते जिज्ञास सुपणे. सत्संग आणि संकीर्तन पंडिताचे प्रवचन मंदिरातले पूजन अर्चना सर्व काही पाहिले. भरभर दिली दान दक्षिणा नदीसे कोटे खऱ्या लक्षणा गुरु प्रणितत्व जाण्या कामनापूर्ती न होय. गाणगापुरी गेली निराश मने अक्कलकोटीची राहिली दर्शने मायदेशी आता परत नाही काही गोसिना. स्वामींनी केला चमत्कार दर्शनाचे प्रेरणाथोर विदेशी भक्तांचा पावनी गोर भेटते आगडविले. दर्शनादी सांगे भक्तांना आपण भेटावे गेले का दादांना सत्वर जावे दिंडोरीला मनोकामना पूर्ण होईल. आग्रहाचे प्रतिपादन आत्मविश्वासाचे कथन आशान्वित मनाने सर्वजण आले दिंडोरी दरबारात. गुरुवारचा शुभ दिन दादा असणे विराजमान भक्ताठाई अनुशासन कार्यप्रभावी पावन. गर्दी ठाई गोंधळ नाही पुजारी घंटाती नाही फी आणि दक्षिणा नाही हृदयाशी संवाद हृदयाचा. भारावले अतिथी गण दरबाराचे अनुकरण घेतले त्यांनी दर्शन सेवा सहभाग नोंदवला. दुभाषेच्या माध्यमातून दादांशी चर्चा करणं सर्व प्रश्नांचे समाधान यथोचित झाले असे. गुरु तत्वपर्यंत मार्गदर्शन श्रवण केले दिव्य ज्ञान घालते लोटांगण दादा पुढे ते द्वा. आनंद प्रकट सार्थ झाले सद्गुरु वचन हाती आला अमृत कलश सरसे नाते भक्तजन. आजही विदेशात मार्गाची सेवा नियमित स्वामी भक्तीचे ज्योतिवत असे त्या प्रसंगापासून मलिंदा धर्माचे पुसण्या पंथ सारे सज्ज करण्या सद्भक्तांची बागविण्या तृष्णा स्वामींनी दिंडोरी मार्ग स्थापिला. अस्वीकारले सर्व सन्मान विनम्रतेचे आदर्शमान भक्ताटाई रजवला स्वाभिमान. ऐसे दादा अनासक्त कार्याचा जिंदाबाद प्रतिकुलतेवर करुणिमात मायेच्या भवसागरात स्वामी सेवेचा बांधला किल्ला. उजळले दिव्ययुगाचे साम्राज्य स्थापिले युगाचे स्वामींच्या संदेशाचे दुधाडिले घरोघरी. संवत्सरात्माचे मानवांच्या कल्याणाचे नूतन पर्व आनंदाचे दादांनी बहाल केले. संतांच्या परंपरेत ऋषींच्या प्रदेयात देव अवतारांच्या आदर्शात अडस्थान दादाचे. संस्कृतीच्या इतिहासात राष्ट्राच्या विकासात धर्माच्या शुभ कार्यात शिरोमणी लखलखती दादा. जुने जीवनाचे शिल्पकार गीतार्थाचे भाष्यकार जिनमनाचे आस्थाकार महात्मा दादा असते. ज्ञानाच्या स्थानबद्धी अक्षरांनी धर्माचे गौरव सुंदरलेने ईश्वराच्या सरळ हाताने मानवाचे रत्न मूर्ती. योगदान असे दादांचे शब्दातीत अनुभवाचे त्यांच्या चरणचिन्हाचे अनुसरण करायचे. दादांचा शिष्य होणे कठीण प्रत्येक घडी परीक्षेचा क्षण पुरी जाण्या पार उतरून चरित्रलाचे गेलेल्यांचे करावे म्हणून दादांच्या भक्तजनांना निर्भयतेचा दिला बाणा. आचार्य सत्यवचना स्वामी रक्षित सदोदित्यांना चरित्र सार दादांचे उदर चरित्र स्वामींचे निष्ठेने वाचेल दयांचे प्रत्येक सर्व मनोरथ. इथे श्री स्वामी कृपामृत नाना लीला कथा संबंध आदरे भक्त बरे स्वतः द्वादश गुडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्री मोहरी दादा गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 13 श्री गणेशाय नमः. स्वामी कृपा करी माता भूळ द्यावी हाता. या अध्यायाचे लेखन करता स्वामी असाव्यापनीचे कुरुक्षेत्र गीता सांगून सत्यधर्माचे राजी सोपून श्रीकृष्ण करते निजानंद गमन अवतार समाप्ती निश्चित. गाणगापुरी नृत्य सरस्वती गर्दे वनात प्रयाण करते सध्या अवताराची समाप्ती या सृष्टीच्या निमाधारे. परिणवतेचे समाप्ती नश्वरते विसर्जते सूक्ष्मते राहते ब्रह्मांडांच्या अनुरेणित. देहात असं निविदय झाला प्राणसनी मुक्त झाला त्यागले केवळ नामरूपाला त्यास मृत्यूचा अंत कशाला. जले उठते तरंग तैसे जन्म मृत्यूचे अंतरंग उल्हासाचा व्यंग आत्माविनाशी सच्चिदानंद. ध्याने घेऊन हा भावार्थ हा दय बुद्धार्थ पावे दादा चित्ताकाशात जाणीवे निवेशा बरे. रात्र दिन सुंच करून देहचे लाते सर्व नाहीले पाहिले पाऊस वारा उन्हा देहा झाले चिंद देहाचे झाले चंदन.
परवाना केले आजाराचे नाम घेते घेते सुविधांचे इच्छा मानव सद्गुरूंचे वेद लागले माहेराचे प्राणांच्या विनीवर वीरनेचे अर्थ सर आत्मा झाला आदिरा परमात्मा शिवने कृपा स्वामींच्या आदेशानुसार ज्येष्ठ पुत्रास केले तयार कसोटी वर्ग असते बांधवर असल सुवर्ण भावन कसे संकेत पंचभूतांचे संकेत दादांच्या उद्गारांचे व्यथित मनस्थितांचे व्याकुळता दाटली पैठणला नाथांच्या गादीवर जीवीचे हरिगुतोरात दादांच्या मनोगताची धार इलावली समस्त हृदये सांगितले निवृत्ती पाडल्यास सुटणार नाही दिंडीरीस वचन देते स्वामी भक्तास गुडार्थ त्यांनी घ्यावा जळगावच्या केंद्रात पुन्हा भेट नाही म्हणत ममत्वाच्या जागे सोडित निर्यता केली धारणा ऐतिहासिक इद्भूत नाशिकचे न भूत न भविष्याचे अविस्मरणीय ज्ञानदानाचे अपार गर्दी श्रोत्यांचे हार घातला सद्गुरूला दोन वेळा हार तोडला हरामेशी संकेत दिला पुन्हा भेट होणे नाही गाडी टाकावी कोण पुढे वापरणार कोण कार्याचे दुरा समजावून निर्वाणी दादाचे साक्षी लावता परिवार सहनशीलतेचे धैर्यपार स्वामी मायचे ते लांब तोर स्वामी शक्तीचा विश्वास बर घरच्या कार्याचा प्रबंध शिधी कामाचे सूचना खंड ताईचे मन धैर्य प्रचंड प्रत्यक्षणी मनी साठविदा नंतर आम्ही शब्द बोलला जसा प्रत्येक गर्भात लावा धगधगलावर करणे बुबाग विरोध दिसला तसे ताईचे प्रतिदिनी जगणे सेवा करते मनोभावे आज्ञा घेते सावधपणे लौकिक वळवार चरणे घडीने मुड देतात कन्यापुत्रांचा एक मान रस जाणले आपण सिद्धप्रज्ञतेचे जाण सर्व ठाई सामावले पूज्य ताईंचा संवाद स्वामीशी रहस्य केलेले अवताराचे दादा ना आले ना गेले बिंबई करू प्रतिबिंबाशे वैशाख शेत दादाशीचा गंध लागला आहे स्वामी अण्णासाहेब प्रश्न करीत विषय बदल दादाने दादांचा बेराव नवीन मुद्रा त्याचे मान प्रसन्न दिल गुलास करते बोलना चावू लागू देता दुपारी येतो फराळास गुरुवारचा दिन खास धरत गेले तर बरादा ध्यानास बसते टाकी जवळ श्री अण्णासाहेब करते प्रश्न तरी परी अस्वस्थांतरे गणिताचे स्पर्शवारे एकाग्र लक्ष दादांकडे दादांचे दृष्टी उन्मन निजानंदी तल्लीन अनाथी रंगना समाधीत असते दादा दृश्य गेले बुधीना ब्रह्मांडाचे बरे गुलांडून स्वामी लोके संचार करणं बाणावर येते दादा दरबाराकडे चालले चिकर येण्याची निमित्त झाली भूमिशयन केले पुत्र तेथे धावले किल्ल्या दिल्या ज्येष्ठ चिरंजीवाला सोपवला अधिकार दरबाराचा वारसा दिला अण्णासाहेबांना घरी आणले सत्वर बर्फासारखे थंड शरीर नाडी नसे बरमुखी देवी विद्यार्थ्याच्या किल्ल्या घरच्या ताईंच्या हातात ब्रह्मरंध्र रोखला प्राण आग्रा हॉस्पिटलात गेले सदा चालत आकाशाळ कपडे त्याचा अवचार ब्रह्मलीन होता दरबारचे सकाळचे काम पूर्व करण्या मिळावा काल म्हणून थांबेला काळ उचित वेळी पावित भराभरा निरोप केले महाराष्ट्र शोकाकुल झाले स्वामी भक्त धावत आले अगदीत लोटला जनसमुदाय अण्णासाहेब जन निवृत्ती अंतरामी घेवरते जसे शिळा लावते समाधी तद दादांचा अग्नि संस्कार दादांचे सखी सहचारिणी भारे अंतरंगिनी ताई सुदयोगिनी असुर निरोप देत असे दादांच्या कन्या मुक्त सम पुत्र सभाना सम आषाढ मेघा सम श्रृंवातीने थांबेना रडली नाम्याची त्यावेळी दादांची जाणी वेगळी विवेकाच्या अंतकाळी गंडगट झाल्याने बंद करुणी आरते संध्याकाळची चितारसे चंदनाची रेग लागले दर्शनाची आकर्षित तुझ्यावरते सृष्टी झाली उदास अस्त्रस्वामींच्या लोचनात निरपती सदा सदास हृदय कवळे सूक्ष्म दादास इथे नेसेसारखं स्वावं जाणीवेच्या पलीकडे ठावं आत्मनाने घेऊन येतावं नियोजन ओळखावे दादांच्या करता श्वान विसर बुगदान दादांच्या आखाडे स्मरण मनोयोगिता सहपूर्व यथाविधी केले संस्कार पवित्र क्षेत्र विसर्जन दादा ज्योती स्वरूपा दिंडोरी शिबिराजते दरबारासमोर धवल तेजस्वी तीर्थांदेश्वर प्रतिकृती आदिनारायण ज्योतिर्लिंग तेजनिधीचे ते त्या निष्ठान दादांचे चिरकाल मार्गदर्शनाचे तेजाच्या सूक्ष्म स्पंदनाचे जागृत दादांचे दादा कडे जाते साक्षात्कार्याची भेटते स्वामी संगे संवाद ते नित्य गुरुमौलीचे जुगार जडदेहाचे बंधन दादा झाले चिंतन स्पंदन नवरुले गाळ वेळेचे बंधन प्रकाश अंतिर वेगात दादाचे दान सर्वाटाई नवरुले गम काही असे म्हणत बाई धारले स्वामीचे देवता रूपात मार्गात न्याय वेगात दुर्जनांना संवारित सर्वभक्तांना संकल्पांना अमृत करिता शक्तीचे स्रोत दादा आता आपण उधरावे चिन्मय रूपात दादा पावे जनवेला परिपक्व करावे वैष्णव स्वामी भक्त व्हावे इथे श्री स्वामी कृपामृत नाना लीला कथा संबंधात आद्रे भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गोडहा श्री स्वामी समर्थार्पणमस्तु श्री मोरे दादा गुरुमौली चरणार्पणमस्तु शुभं भवतु अध्याय 14 श्री गणेशाय नमः श्री सद्गुरुचरण धारक दैन्य दुखारक भव सिंधु धारक ज्ञानांचा विसावा आनंद मानंद करम भवरोघारी योगींद्राम प्रसन्न ज्ञान रूपाम नित्यनमामी गुरुमाऊली विश्वाचे शांतन गुरुमाऊली पीडितांचा आदर गुरुमाऊली ब्रह्मांडाचे वात्सल्य गुरुमाऊली माऊली तुझ स्वामी माऊली दुःखहर्ता गुरुमाऊली सिद्धिदाता गुरुमाऊली मंगलकर्ता गुरुमाऊली राजाधिराज योगीराज चैतन्याची पेठ दिंडोरी परब्रह्मनाथे नांदे दरबारी हाच विटू हीच पंढरी अनुभवावी गुरुमाऊली भाग्यविदाता गुरुमाऊली सत्यज्ञान दाता गुरुमाऊली जगन्नाथ राता दत्तात्रय मूळस्थान गुरुमाऊली ज्ञानविद्यानी अध्यात्माची संजीवनी स्मरा नित्यदानी चरण कमल माऊलींचे भक्तांचा प्राणदाता कलिमल हरता दिन्य हरता अखिलांचे मुक्तिदाता स्वामी रूप सद्गुरुनाथा
कष्टहारी भयनिवारक दुःखारी आनंददायक क्लेशहारी जगुपकार चरणी प्रणाम शतशदा ऋषीच्या संतोर भवसागराचे महादिवर निमित्तेच्या चराचर सद्गुरु अवधूत चिंतन अग्नित करुणीपकार दावे जीवनाचे सार भेटले स्वामी जगदाधार भक्त वसल गुरुनाथा लोकवेदांचे संगती ज्ञानदेवते हाते प्रेमावी उदरते भक्ताभिमानी गुरु माऊली जगणे झाले पाहून भिजले सरशतन मना प्रचितेस मिळे विसेव्य विलक्षण गुरु माऊलींच्या कृपे चैतन्याची गुरुवाणी समर्थ सिद्धींचे खाणे सद्भक्तास परावाणी बोधू सर्व दिला आत्मा ज्योती प्रभावन आरोग्य दिवसंगन अमृतवाणीचे संपन्न बुद्धाचे रूपन गुरु माऊली स्वामी माऊली परब्रह्माचे सगुण सावले सदाशिवाचे रूपले आले आदिमाय गुरु माऊली गुरु विशेषराचल गुरु ब्रह्मानंद निधी अनमोल गुरु चरणोदकांचे गंगाजल चिताटे विदसे निर्मल औदुंबराच्या पानपानी गुरु भक्तीचे गाणी शिष्यप्रेमाचे लेणे मोक्षदारी रेखाडले गुरु माऊली मंत्रद्रष्टा सोमकेश विष्णू श्रेष्ठा साक्षात्कार मिळेष्टा त्रिदेवदत्ताचा रचना मानवतेचे अध्यात्म अंतरला भाव सर्वात्म जीवा शिवाचे आत्मा झाली गुरु माऊली नारायणी कल्याणाचे आसमनी सुगरा रोजल्या जीवनी आणि सद्भक्तांच्या सावित्री भाषा वनस्पतींचे प्राणस्मावशनराचे संजीवनी आयुर्वेदाचे दुर्दर्व्याधी विनाशिला भक्ती मननची कदंब गुरुभक्ती झाले दंग स्वामी नामाचा उसळला रंग गुरुराया कृपेने गुरुच्या पत्रेचे सृष्टिकथा दृष्टिक्षेपे हरतीवता उद्धराच्या गोविंद गाथा करता रूप गुरुमाऊलींचे गुरु माऊली मूर्ती प्रशांत मायेच्या तत्व मरुभूमिता गायत्री जन प्रवाहित गुरु माऊलींचे संवादिने अड्या साम्राज्य मुक्तीचे दुमारे भेटते चैतन्याचे शब्द मुक्ती कारुण्याचे अस्तित्वाचे सद्गुरूचे गुरु सद्कर्माचा प्रेरक गुरु बुद्धीचा चालक साधनेचा संचालक वायुतुच गुरुराया अखंड मंडलाकार व्याप्त सर्वचराचर तवचरणे साकार पहिली गुरुराया शांत चरंतन योमातीत निरंजन ज्योतिरूप चेतन अस्ति गुरु माऊली बिंदुनाथ कलातीत आदि बीज प्रणवातीत दृश्यादृश्यरहित गुरुदत्त गुरु माऊली ज्ञानशक्ती अभिषेद तत्माला अभिषेद वेदांत तस्मै श्री गुरुवे नमः अनंत संसार समुद्र तारक वैराग्य सम्राट शिरोधारक मोक्षदायी अज्ञान पावक नमो नमः गुरु माऊली मूक लागते बोलाया पंगू लागते चालाया अशक्य देशक्य वाया कृपादेवी गुरुराया सवळा विठुराया तेजाची बनली काया परम कारण्याची छाया पायी गुरुमाऊलीका तप तेजाचे निदान सात्विकतेचे उदान अनासक्तेच्या विधान असे गुरुमाऊली जनात जन होना वनात राम होना एकाकी साथ देवना मंगल करता गुरुमाऊली विवेक ज्ञान श्री कृष्णाचे प्रवृत्ती आणि निवृत्तीचे समन्वय करता अवताराचे अवर्णीय गुरुमाऊली सर्व तीर्थांचे स्थान सर्व देवतांचे दर्शन भगवंताचे सद्गुण श्री गुरु चरणी अनुभवावे भक्तीचे भावचंदन कल्पतरूचे दुर्लभ समन अनन्यतेचे समर्पण पूजा करावी गुरुचरणाचे मोठ्यांचे मुळाभन लाग्या बर्गाची शोभा तदा चैतन्याचा गाभा सद्गुरु बघा मूळ रूपे सद्गुरूचे महिमानंद उपकार केले अग्निता सुदे वचने समिता निशब्द शरणागत मे सद्गुरु तू माय बाप तुझ वासराची गाय तुझ बालगाची माया तू तसे सर्व काही मी अनंत अपराधी जरी सद्गुरु तारी तारी न यावे आधारे तो चरणाचा आश्रय सर्व भाई आमचा विसरण पडावा सुध देत लोभा सुद्यावा द्या तुमचा लागो जेवा प्रार्थित गुरु आया वैभवाचे मित्र आजार दिंडोरी युगता लाभे स्वामी सेविकरी जीवाचा विसावा गुरु भेट त्र्यंबकेश्वरी हु आनंदी मार्गाची पायरी करता सुधरासाचे सेवन सर्व रसा स्वादाचे समाधान सद्गुरुच केले नंदन सर्व देवतांना होई प्रणाम सद्गुरु लाभला परिस कामधेनु सरिस कल्पतरू असे सरस लागले जीवन सार्थकी जन्म जन्म होईन दास तो चरणांची लसुटे आस धरिले गुरुभक्तीची कास लळे पूर्वाय सद्गुरुनाथा तूच कर्मयोगी ज्ञानेश्वर ज्ञानयोगी मुक्तेश्वर भक्तियोगी हरे हरेश्वर स्वामी योगी गुरु माऊली स्वामी नामाचे जपदान नित्य मार्ग अवलंबन लौकिक मिळवधन दान्य इतके दावी वरदान गुरु माऊली स्तवन वाची जो एकाग्र होऊन सुट्टी सारे भवबंधन गुरु चरित्र प्रसादे धन्य धन्य स्वामी राया सर्वमात्रे पुलकित गाया तुम्हा जगणे वाया आपले लेकर मी अखंड लाभ छत्र छाया मिळवावी आपलेच माया विपुल कृपा प्रसाद द्याया अन्मान करावा इथे इथे श्री स्वामी कृपामृत नाना लीला कथा संबंध आदरे भक्त परिसत चतुर्दश दय गोडहा श्री स्वामी समर्थार्पणमस्तु श्री मोरी दादा गुरुमाऊली चरणार्पणमस्तु शुभम भवतु अध्याय 15 श्री गणेशाय नमः श्री सद्गुरु चिद्रप केवळ स्फटिक जैसा निर्मळ त्यांच्या दर्शने सुबळ शिष्य जन्म होत असे श्री अकलकुटी निवासी आहे देवर तुझमय पूर्ण दत्तावतार गगना समिती गंबर आराध्य स्वामी राजाय नमः जय जय विश्वम पंत पंजरा सर्व भूतांतरा निरंतर विसारा सर्व बीजानाचे ठेवून या श्रद्धा भावा अखंड करावी गुरुसेवा गती न कल्पतरावा स्वामी आणि गुरु तुझा नाथांचे गुरु आदिनाथ तेजस्वी जगन्नाथ साकारले स्वामीनाथ जगदिदाकारले मानव रूपे अवतरले स्वामी सद्गुरु झाले गुरु माऊली रूपे प्रगटले लीलाधारी परब्रह्म सर्व भावी आमचा विसरण व्हावा लोभ असू द्यावा देवा कृपेचा स्पर्श व्हावा मागणी हिची मागद सर्वभूती दया सर्व भावी करुणा जिथे माऊला मी बना असा अनुभवला विखंडराना गुरुमाऊलींच्या ठाई मुरे दादांची चेतन सावली त्याच्या निधी छापा पगली दिव्यात मानव रूपले आले सद्गुरु गुरुमाऊली
नरसिंह सरस्वती झाले स्वामी अद्भुत उद्भव जैसा एक धामी तदपिता पुत्रवणी स्वामी दिंडोरी प्रगटले किंचित शंकराचार्य म्हणे दृष्ण ठेवाय तुझे पणे सुखे सुख्यावे अनुभवणे आहे अवघे ब्रह्मरूपा नादे मोहित शासक धरण देवभावीचा विसरण यापरी त्याला दृढ ठेवी म्हणा सद्गुरूंच्या चरणी एकेच भान आकाश उदेला परी घडिका मात्र नवरूपेला सहस्रश्मीने प्रकाशला वेगळे बंदिशे चिन्ह तैसे मूळ गुरुतत्वाचे अंकुर सद्गुरूपांचे शाखा पल्लव पुष्पसाचे एकचे चैतन्याचे श्री दत्ताचे चतुर्थ अवतार की महाराष्ट्राची ज्योतिर्लिंगे सागर की मुक्तिदाता गुरुरूपेचार या वैष्णव शोभती दादांचे सुपुत्रा आपण वेदरूपबोधे प्रत्यक्ष दर्शन मिळे जडमुडा मोक्ष ऐस्ती अनुभवले साक्ष वेळोवेळी सद्भक्तांनी आपल्या हृदय वेदांचा निवास शास्त्राने केला रहिवास सद्गुरु दादांचा नेतेदास धन्य धन्य स्वामीमय रंगला स्वामी भक्ती सरंग जनैता सवकारा दंग स्वामी कार्याच्या प्रसाराचा सत्संग ऐसा लोकसंग्रह सर्वांचा मुक्त राहुनी म्हणे निर्विकार वारते जने सकल दात्मादानाचे धनी सुपुत्र कन्यादादांचे पापिना शरीर सरता सम शैलदाने महिममय तेजने तेजा शक्तिशलाका कन्यादादांच्या पूजनीय सेवा पेडले महाराजांचे आका करते निष्ठेची भक्ती निसम गुरुचरणाचे दोराधिकार आत्माचा एकदा पेडले महाराजांनी बात पाडीला प्रसाद मुनी यात खडे शांती बनणी परीक्षा बादे आकाने प्रसाद ग्रहण करून एक कडा निवडून पाठवला आदराने सचेत होऊन गुरु झाले ते प्रसन्न निरीक्षाने सुप्रतेचा आदर्श परिवाराचा धमनीत देवी गुणाचा प्रभाव आहे निरंतर सद्गुरु दादांच्या वशाचा परंपरा महिमा गुरुवाचा निष्कलंकाचार विचारांचा जुनाश्रम वसिष्ठांचा संस्कृती नांदे कुटुंबात आध्यात्माचे देवले ज्योत चिरंतनोत्तम जगण्यात दरबार सामावले रत्नाच्या प्रांगणात उज्ज्वल मानिक झळाळत सूर्य तेजन दीप्यमान गुरुमाऊली धन्य धन्य क्षत्र तेज दीपन ब्रह्म तेज गुणनिदान समस्त ऋषीवरांचे दिव्यवरदान गुरुमाऊली झाले उत्तराधिकारी दादांचा निर्धार असे स्वामींचा घडला दे स्वतेजाचा गुरुमाऊलींचे प्रगटणे स्वामींच्या तेजांशू ज्ञानाचा शीतल चंडशू समस्त देवतांचे सत्वांशू गुरुमाऊली साकारले जैसे सर्वात प्रभू टाबुरी नरसिंह सरस्वती कारंजा नगरी अवतरते मनुजापरी तैसे व्यक्त होई गुरुमाऊलींचे अलौकिक आले लौकिकात लौकिक असलेल्या लौकिकात स्वामी सध्या अवतरतात गुरुमाऊलींचे रूपे तुझाने अगुई भाव मनघे त्याचे भाव अखंड भक्ती स्वामी भाव श्री गुरुचरणाठाई संतांचा भक्ती योग महापुरुषांचा कर्मयोग सिद्धांचा ज्ञानयोग एक कुठला गुरुमाऊलीचा हाता खाली गेले दादांच्या छायले रमले कुंडलिनीच्या देखरेखेत वाढले देवतांच्या पूर्वबालपण अनुभवले वरुणी जगराटे सम अंतरामी निरंजन शुद्ध स्वरूपचित गण श्री दत्तात्रय गुरुमाऊली आत्मा साक्षात्कार राजेंचा तेजोधिकार सिद्ध दादांचा ज्ञानामृत प्रवाह मातेचा मूळ शक्तीत समावला कौशल्यात श्रीराम भरा जनक नंदिनी सम जनु मंदाकिनी दारा पावन सद्गुरु शिवशक्ती विराजे श्री स्वामी चरणाची भक्ती जगदंबेची ऊर्जा शक्ती सद्गुरूचे हृदय शांती असे धनुरूप काकूंचे नारायण निधनी हरी काशीचे विश्वेश्वरी रुक्मिणी हितकारी अर्धांगिरी गुरुमाऊलींचे वंदित आई दौचरणा कुलदेवी तू मम जीवना तारे तारे सर्वजना कवळुनी टाव फोडित असे कल्पवृक्ष गुरुमाऊली आई तो कल्पवली आपल्या कृपेचे सदा सावली माता वीर्य सुदैवे शिवशक्तीचे गुरुपदा परब्रह्म विद्येत नसे भिन्नता गुरुमाऊलींचे दिव्यता तौरूपे प्रकाशले आई तुझा मुक्तिदा तुझा स्वाहा आणि सदा तोच पश्चित मेधा मांगल्य शक्ती स्वामीचे त्रिवार गर्दमुद्रा प्रणभाव आसाजिरा चरण कमली दावाधारा अनंगलक्ष्मी दत्तात्रया गुरुमाऊलींच्या जन्मानंतर सद्गुरु आदी सद्गुर जावे सह कुटुंब तुळजापर कुलदेवीच्या सन्मानासह कुलदेवीच्या गाभाऱ्यात यथास्थान पूजा विधी होत तांदले पौडले जगदंबेच्या चैतन्यात समातनी देवी प्रगटली हिरवी असे रावशनी आली दादा ताई जवळ आले धबका दिला ताईंच्या दिला पाठी देवी संचारले सुषमना सरस्वती धावले कुंडलिनीचे पावले त्यांच्या ब्रह्मकमलाकडे श्रीकृष्ण समचमत्कार माते तेजाकार सिद्धपुत्राचा अधिकार गुरुमाऊली दाविला दिंडोरी मार्गाचे नीट सांभाळले बाराचे विटा उभारण्याचे गुरुपेटा जन्मला स्वामी सुधांशू हे ने केवळ चरित्र असे महाचैतन्यवाद असे सदकाळ पेटे बारण असे सद्गुरूंच्या मिठीचा इति श्री स्वामी कृपामृत नाना लीला कथा संबंध आदरे भक्त परिषद पंचदशाध्याय मधुरहा श्री स्वामी समर्थार्पणमस्तु श्री मोरे दादा गुरुमाऊली चरणार्पणमस्तु शुभम भवतु अध्याय 16 श्री गणेशाय नमः श्री गुरु ब्रह्मरसाचा पुतळा की विश्वासा दिवळ सुखाच्या सुकाळा परमपुरुषा अमृताचे पक्वान उठीने लगे चंदन मांडवे जाके गगन तैसने केळ गुरु महिमान संकादिकास नसे बर ऐसा गुरु महिमा पर करुणा दान धना तुझे तार समर्थ द्यावी लेखनीचा श्वासा गणिक प्रचिती अग्नि दिव्य अनुभूती शब्दांत ठाण्याचा मावती अगाधीला गुरुमाऊली इवले सर्व स्वामी कार्याचे वटवृक्ष झालेसाचे कल्याणाचा विश्वाचे विसरले कार्य गुरुमाऊलींचे सोपेर महाराष्ट्रात अखिल भारतात विदेशात कळी काळावर करण्यामाता सहस्रावधी केंद्रे उभारली नीतिशास्त्राचे अन्वेषण सकल विद्याकलांचे निदान प्राचीन ज्ञानाचे संशोधन ऐसी ग्रंथ रचना केली विश्वाचे करणे मार्गदर्शन मुमुक्षांचे भागण्यात आण निरसना ब्रह्मज्ञान साकारले भव्य श्री गुरुपीठा जेथे विराजे त्र्यंबकेश्वर निलांबिका गायत्री श्री दत्त श्री संतेश्वर जेथे निर्मिले श्री गुरुपीठा
सद्गुरु पेटल्याचे तपस्थान श्री नवनाथांचे वसस्थान गौतमी गंगेचे उगमस्थान तेथे गुरुपीठ ब्रह्मगिरी समान गौतम ऋषीवर मुक्तीचे क्षेत्र थोर इथे जाईले चौदारा ऐसे क्षेत्र महिमामय अतिरुद्र करून दादाने शिवजागल अग्नी तीर्थ शुद्ध करणे पाया रचला गुरुपीठाचा अवतार काळी श्री स्वामीचा निवास भविष्य नियोजन केले कास लक्षात घ्यावे असे त्रासात त्र्यंबक राजात गुरुपीठात शिवर शंकर मन कलकोटास प्रगटले स्वामी महाराज त्याच्या शिवस्वरूपा गुरुपीठात तेज मंडल पूर्ण झाले शिवशक्तीचे जागृत स्थान व्यंकटेश्वरी सहित प्रत्यक्ष परब्रह्म विराजित दिव्यऊर्जेचे गुरुपीठात दश महाविद्यांचे इंद्रशक्ती एकादश रुद्राची जेथे भक्ती प्रत्यक्ष दत्तात्रयांचे वस्ती महातेज मन गुरुपीठात शांभी विद्यानवनाथांची सबलता लाभे गुरुपीची प्रसिद्धी मिळव दत्ताचे त्याचे स्थान गुरुपीठात अपार ज्ञानसंधान काळपरते शास्त्र संशोधन सुलभ करणे आत्मज्ञान प्रयोजन गुरुपीठाचे त्याच्याने धवळ विशाकर ज्ञानगभसे पूर्णावतार सकल देवतांचे अधिष्ठान ऐसे स्वामीतले गुरुपीठात द्वादश वर्ष देवकर्म पावन अभिशिल्पकर स्वामी चैतन्याचे सागर अनुरण गुरुपीठाचे गुरुपीठाचे तडंगण सद्गुरु पुत्रांचे योगदान केले सर्व सहज समर्पण अपूर्व महिमा त्यागाचा थोरले दादा महान स्वामीचे गुरुनाधाम अंतर्यामी वर्ष आत्मध्यान चिदांशी गुरुमाऊलींचा चंद्रकांत मन्या सम शीतल देवळ विद्यान विद्यालय आज्ञान भाषण दिव्य शक्तीचा युवा उन्मेष नितीन भाऊचा अधिकार स्वानुभूतीचा साक्षात्कार अक्षर ब्रह्माचे दाकार सद्गुरु भानुचे तेज गुरुपीठाचे राम लक्ष्मण श्रीकृष्ण आणि बला सूर्यचंद्रासम मृत ज्ञान आलोक झाले गिरीश भरतासम सेवा भाव विलक्षण अन्न ब्रह्माचे दारक जगन्नाथ झाले ब्रह्मा विष्णू महेश्वर की दत्ताचे त्रय अवतार शोभते त्रय बंधवर त्रिवरदांचे त्रिवेदांचे मृत स्वरूप ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई जरलान त्रयींचे शक्तिमान ऐसे बोलत बुधा अद्वैत भावन भावे गगनासम करावे मी तो रहित व्हावे तेव्हा तुमचे शाश्वत स्वरूप दिव्यात्माच्या उतरणे ब्रह्मर्षीचे साकारणे कल्पतरूचे भरणे प्रत्यासे साक्षात सच्चिदानंदाचे प्रसरण सृष्टीतील विघ्नहरण विवेकांचे उन्नयन करते भव्य दिव्य गुरुपीठा सकल ब्रह्मांडाचे कल्याण वाढवल्याचे त्याने स्पंदन सर्वाडाई सुखानंदाचे निकेतन करण्यास जय गुरुपीठात साधण्याचे ऊर्जा स्थान उपासनेचे बलस्थान श्रद्धावंताचे प्रतिष्ठान ऐसे ब्रह्मशक्तीचे गुरुपीठात किती खुदी चंडी याग गुरुचरित्रांचे पठन स्वामी चरित्रांचे आराधना नित्योदी भूमिता भागवताचे अनुष्ठान रुद्रांचे सहस्रावधी आवर्तन गायत्री परचरण प्रतिदिन यज्ञांचे हवन दिवस तिरचकन ऊर्जा लहरीचे स्पंदन वायूतला प्राणवान समस्यवादी नवरोपचार गोशाला शिजरबुध आयुर्वेदाचे संशोधन अर्थपीडितांचे मार्गदर्शन प्रदक्षिणी ध्यान जागृत मंत्रांचे अनुष्ठाने ग्रंथालयात ज्ञान अनेक शास्त्रांचे परीक्षणे संस्कार सहित मिळत असे राष्ट्रावरील विपत्तीचे आणि निर्मूलन करणे शत्रूंचे सकल जनांच्या रक्षणाचे वेळोवेळी समीकनिष्ठाने कुटी चंडी संविलक्षण भैरवचंडी संभक्ती शक्ती समान स्वामी नामाच्या बाच्या अनुसंधान इथे संपन्न होत असे भारत भूमीच्या उदारात मानवांना दिशा देण्यासार्थ स्वामींचा विजय रहते दुनिया निघाला कल्याणार्थ गावोगावी जाऊन वस्तेकल निवारण दारिद्र्याचे करणारा विचारताचे मार्गदर्शन सगळे श्रद्धा मनमुनी आत्मविश्वास संचारी जीवनी एकता बंधताचे बेरणे विचारताचे बुद्धियोगदान हा जगन्नाथाचा अर्थ हा शिक्षणाचा अर्थ हा धन्वंतरीचा अर्थ तन्मनास आरोग्यदायी मनशांती देण्यास विसर्जनास बिघडलेली मनी सुधारण्यास चिरंतन मूल्यवान टिकवण्यास अचल गुरुपीठा गुरुपीठाचा सानिध्यास साकारते अनुछत्रकास सर्वमुखी पडवा नगरास हात भविष्याचा ध्यास बाल संस्काराचा मुग्र दादनी लावला खरं आकाश वेळ चढवला गुरुमाऊलीने संस्कृतीचे मूलधारा शुद्ध पर्यावरण सारा तंत्रज्ञान विज्ञानाचा पसारा आकळला अध्यात्माचा उदय राष्ट्र अध्यात्माचा वारसा ऋषी मुनींचा भावार्थ संत वचनाचा पदोपदी घोसला ऐसे सदन अध्यात्माचे केंद्र आत्मसाक्षात्काराचे माहेरघर सदमाचे गुरुपीठाच्या जगदाचे कर्तव्यदा शिल्प गुरुमाऊलींचे जागृत ज्ञानेतीर्थ स्वामींचे तेजस स्मारक सद्गुरूंचे शब्दात महिमालयाले कृपा आशीर्वादाचा दृष्टिक्षेप प्रज्ञाचक्षणचा ब्रह्मांड व्यापी सद्गुरु शक्तीचा साक्षात प्रमाण गुरुपीठ इथे श्री स्वामी कृपामृत नाना लीला विलक्षण स्वानुभूते करे आस्वाद शुभशुद्धाय चैतन्य हा श्री स्वामी समर्थार्पणमस्तु श्री मोरे दादा गुरुमाऊली चरणार्पणमस्तु शुभम भवतु अध्याय 17 श्री गणेशाय नमः सद्गुरु पेटलेंच्या पादुकांना वंदन सद्गुरु दादांच्या पादुकांना प्रणाम दोईंच्या चरण कमलाना दंडवत गुरुपीठात सदैव निर्मल दर्शन गगनी व्यापने धारा बरी जलेचे वारा दैसेच्या ब्रह्मांडकारा सर्वांगी वाचल सद्गुरुचे सकळ निष्फळ अक्रेना क्रियाशीळ कृष्णा सोळ निर्गुण गुरुत दस स्वामी ज्योतीने पेटवाई ज्योत जीवास करणे मायामुक्त अविकास करणे दस स्वामी अवतरले सद्गुरुपे सगळे स्वामी 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 नांदी आत्मरामी अंतर्बाय निकळ स्वामी ऐसे जगदाधार गुरुमाऊली हे उतर स्वामी चरित्र सात सार्थ न जाणावे लोकी करत जाणे श्री स्वामी समर्थ अमृत जावी ओमचंद घ्यावी गुरु माऊलीला जो वाचले मन भावे स्वामी चरण धावे एक परमात्मिक संदेश वाये सबलोदील सरकामना
राष्ट्रातील अयोध्येच्या उत्तम स्मरणीय आदर्श आजाद धर्मनेतेच्या वर्ण राजा नेतृत्व गुरुमावली छत्रपती शिवरायांनंतर रयतेसेना अधिकार स्वाभिमानाचे बोले अंगारा राष्ट्रभक्तीचा जागविला जोश सदकाळाचे आव्हाने स्वीकारले समर्थाने विजयाचा विश्वास अध्यात्माने सत्यनिष्ठा वाढवली ज्ञानाचे न्याय प्रदर्शन न घेतले कधी मान सन्मान गुन्हा पुढे नाही तो कधी मान स्वामीचे ते प्रमाण सिद्धींचा नशे चमत्कार सतीला नमस्कार खऱ्या सेवेचा जय जयकार स्वामी शलक लिखित जे ब्रह्मांडाचे मालक कलियुगाचे चालक सर्व चराचराचे बालक त्यांना गिरज ना कुणाची कुबेर नमित ज्यांच्या पदा लक्ष्मी नांते सर्वदा स्वामी ज्यांचे देहात्मा ते कल्पवृक्ष गुरुमाऊली वंदित गुरुपदाना पूजित गुरुचरणांना स्तुती समय अर्पित याच कमलाना दासभक्ती दृढ करावी प्रत्यक्ष गुरुमाऊलींचा आदरपणे विश्व करण्याचा अवघ्या सुखी करण्याचा केली धर्मरचना तेजाचे तंत्रज्ञान युगास अनुकूल साधला सृष्टीशी समतोलन मानव जन्माचे कळणे मुलं नवगी दर्शनी थोरा आचरण द्यावे ज्ञान अध्यात्म दुलाभान शुद्ध बुद्ध वायुमन दिंडोरी मार्ग शक्तिवान साधारण करण्यायोगी प्रपंचत्रावणी जोगी फुलवेल आनंद ओपन बागे केली संस्थापना श्रीकृष्ण समर्थ श्री दत्तावताराच्या अनुसरण मानवता धर्माचे पालन उदरणे अवघाजना धर्माचे नव अभियान ज्योतिबा गांधीचा लोकधर्म गाडगे महाराजांचे अवतार मर्म तुकडोजींचा राष्ट्रधर्म गुरुमाऊलींचे ग्राम अभियान हे नवचैतन्याचे स्मरण राष्ट्रहिताचे कर्म अभूतपूर्व जागरण मानवतेची माचळवळ शास्त्रज्ञानाचे 108 विभाग वर्गीय समार 11 विभाग प्रत्येक भक्तांमेळ सहभाग हृदय समाजाचे ग्राम अभियान कृषी बाल संस्कार व्यापार आयुर्वेद आदी मुद्रण प्रश्नोत्तरे वास्तुशास्त्र स्वावलंबन भारतीय संस्कृतीचा अभिमान विवाह मंडळ राष्ट्रीय अस्मिता सल्लागार कायद्याचा समावेश सर्वांगाचा एकादश विभागात मूल्य संपन्न ग्राम योजना आकार लाभे समाज जीवना नीतिमान करण्याच्या भविष्य सांगितला वेद ग्रामोदय ऋषीमुनींचा समृद्ध गणराज्यांचा अंकुश अध्यात्माचा परंपरा इथोरत लोकशाही वाविसार्थ लोकजीवनास लाभार्थ लोकराज्य द्यावेत व्हावेत या कारणे स्वामीचे अभियान किल्ला बांधा बसागरता स्वामी संकल्प नीती म्हणत संस्कृती संस्कार करत यासाठी ग्रामनगरी अभियान चारित्र्यवान समाज उद्याचा वसा गेल विवेकाचा ध्वजवण्यात राष्ट्र गौरवाचा नवी पिढी घडवून यासोबत सुसंस्काराची मशागत जाणीवपूर्वक कर्म करीत कुटुंबात नांदेल जिव्हाळा या कारणे बालसंस्कार प्रत्येक बालक भाग्यवान अपूर्वतेजन बुद्धिमान कार्यान्वित करण्यास सद्गुण मूल्य संस्कार ठाई राही संकटावर करण्या माता हातात मिळून हात अंत करणे राष्ट्रीय युवा शक्ती जागवली अध्यात्माने दिले आत्मबल गुरुसेवेच्या आघात फल प्रारंभ संचित जाता नाशमुळे ऐशी जनकडे युवकांचे कृषीची दैना निसर्गाच्या गणित गणना दारिद्र्य ज्ञान भाविना कृषी आत्महत्यांचा कागद दिली फक्त सांत्वना न केल्यामध्ये त्याच्या घोषणा मुळापासून सर्व सुधारणा कृषी विभाग सज्ज झाला प्रसिद्धीपासून लांब राहणं संशोधना दोष दूषण खिडोपाडे भेट देणं शेती सांगितलं अभ्यासाचे आत्मसन्ना दिला कृषिकांना थंडाखल मुक्ती गावना अध्यात्म ज्ञान सर्वांना कायापालट जगण्याचा व्यवसायांच्या नवीन देशा स्वावलंबनाचे बोले आशा संपन्न बनविण्याच्या देशा कृषीला बनकाळाचे सेवेला जोडले ज्ञान केंद्रांना बांधिलकीचे जाणं माणुसकीचे सशक्त अभियान अध्यात्म निर्माण केले गुरुमाऊलीने केली आदर्श रचना उगी जनकल्याणा सार्थ केले अध्यात्म ज्ञान धर्मसूर्यना वाहू दिला समस्त धर्म प्रयत्न पंथांना अनुकरणीय कार्य विचार सर्वांना डोळ्यात घातले यांच्या धर्म प्रयोजन स्पष्ट केले माऊलींचे आदेश भक्तांना दोन बायांचे केंद्रपणा दूर करण्याचा केला त्यांना हृदयाशी संधान बांधा पांडित्य लोक करणं हवी स्वामी सेवेचे दान व्हावे शब्दांपेक्षा नम्र करते असावे सेवेकरी आदर्श समाजात धार्मिक उपक्रमातून करावे राष्ट्राचे संरक्षण मानवता मूल्यांचे संवर्धन हीच इच्छा स्वामी माऊलींचे कारगिल युद्ध प्रसंगी विजयासह चिंडे केले सरसे रक्तदान करणे सर्वाधिक रक्त पाठवले रणांगणे अध्यात्मातून भूकंप नियंत्रणात संसर्ग व्याधीचे नियंत्रण देवी शक्तीने केले चेतना आपत्ती निवारण आपत्तीचे व्यवस्थापन संस्काराचे संज्ञापन धर्मकार्याचे अनुशासन सर्वोत्तम आदर्श माऊलींचे ग्रंथ कार्य ज्ञानदानाच्या उदारे सकळ विद्यांचे आचार्य विदेशातून ग्रंथ परित आणले जे लुप्त आहे काळ प्रवाहात जे एकांकाने उपयोगात जे झाले दुर्लक्षितात त्या सर्व सांगितले प्रकाशात वेदांचे करणे दर्शन शास्त्र केले सुगम ग्रंथ काळानुरूपानुसंधान यज्ञाचा संकार केले शास्त्राने जोड विज्ञानाची उपासना तंत्रज्ञानाची प्रत्येक विचार करते ब्रह्मांडाचे नवे धर्मयुग आरंभिले इथे श्री स्वामी कृपामृत नाना लीला अलौकिका श्रद्धापूर्वक घ्यावा बोध सप्तदश ध्याय जागृतीचा श्री स्वामी समर्थार्पणमस्तु श्री मोरे दादा गुरुमाऊली चरणार्पणमस्तु शुभम भवतु अध्याय 18 श्री गणेशाय नमः सदा स्वरूपासून निदान गुरुतत्वाचे प्रमुख लक्षण पद्माज जयद्राजाचे वेगळेपण अवधूत चिंतन गुरुमाऊली आत्मबोधने दोषली ब्रह्मानंदने प्रकाशिले तेता शरीर प्रज्ञाबले इष्टदेवत गुरुमाऊली मागेले दै निरूपण ग्राम विकास अभियान एकादश विभागातून गदी समान धर्म अध्यात्म विचारदास ग्राम अभियान रथचक्रासन गतिमान केंद्रातून ग्राम अभियान सगळ्याच करा विसर्जन सुधान हे अभियान ऊर्जेचे तदेतो प्रयोजन याज्ञिकेचे होऊ लागले सन्मान ग्रामदेवतांचे ऊर्जा सिद्ध झाली मंदिरे कुटुंबातील निवासी वारे संस्कृतीचे परंपरा पालनाचे ज्ञान झाले शाश्वत तत्वांचे व्यसनमुक्त झाली घरदारे महिलांमध्ये जागृत शक्ती कार्यरत केली भगवती घडविणे अवतम संतते डोळस्नान स्वीकारते धार्मिक परावलंबाचे निराकरण नामशेष करणे ब्रह्मज्ञान भावगतनी कार्यकारण अस्मिता दृढ केले घालायचे दश कुटुंबाचे कलश संपूर्ण प्रेमाडे दारिद्र्य दैन्य पेटे अध्यात्म सेवेचे महानुभूती विवाह मंडळाचे कार्यमान हुंडामध्ये आणि साधेपण अनावश्यक रूढी तोडून वधू पित्याने केले चिंतामुक्त
वर्षाकाठी विसर्जन व्याकुना खर्चाचे सामूहिक विवाहाचे केले आयोजन गुरु पीठावर सेवा प्रश्नोत्तरांची हरले चिंता सर्वांची उत्तरे साक्षात्कारांचे सर्व निशुल्क मिळते. प्रति रविवारी गुरुवारी गुरुमाऊली स्वामी दरबारी प्रश्नोत्तरांचे उद्योगे हरते सगळ्यांवर कृपा करते. सुधारते बिघडलेली मने शोषणमुक्त करते जीवने हर्षते आत्मने निराधारांचा आदर माऊली. आयुर्वेदाचे दिव्य वरदान अखिल विश्वास केले दान भारताचा वारसा मान पंचमवेद झाला. आयुर्वेदाचे समस्त ज्ञान पर्यावरणाचे संरक्षण सकला देण आरोग्य दान गुरुमाऊली बने धन्वंतरी. वृक्षारोपण संवर्धन आयुर्वेदाचे संशोधन आयुर्वेदाचे शुद्ध औषधी निर्माणाचे कार्य निरंतर चालत असे. उभारले विशाल गोशाला गोपालाचा प्रसार केला. गोमूत्रपंच गोमयाला वैज्ञानिक महिमा दिला. रामदास सापीला गोमय मारते राया माऊलीने ऊर्जा शेत केले गोमया त्यातून बेटे बुद्धतास रामराया. स्वामीचे स्वागत किमया असाध्य दुर्धर व्याधींवर आयुर्वेदाचे सर्वोपचार सेवा मूल्य त्यांचे थोर. मृत्यूंजय श्री गुरु माऊली घेतले शिबिर परीक्षेने आयुर्वेदाचे प्रदर्शने जागृत करते म्हणे सार्वजनिक आरोग्यासाठी. महत्व सणवार कुलाचारांचे घरातील देवदेवारांचे पंचमहायज्ञ सेवेचे निरूपित केले वारंवार. वास्तुशास्त्र विज्ञान समत नाना उपद्रवाचे शमन अभियांत्रिक शेकट बंधन उपचारासहित सांगितले. विस्मृत ज्ञानास उजाळा डोंग ब्रह्मास घालण्या आळा सावध करण्याच्या बोळा त्यांना चुकली कबडे दिले समर्थ वेचुकताना वेचुक जोडले निसर्गाला धुनीचा समय मानव जीवाला परमसेवा दिंडीचे नसावे कोणी बेकार अभिमानाची मिळावी भाकर प्रत्येका रोजगार चालक गुरु माऊली. शेतीच्या बुरक रोजगार स्वदेशीचा होई प्रसार प्रशिक्षणातून देते आधार जगन्नाथ रूप माऊली. आत्मप्रेरणेचा स्वयंरोजगार अर्थव्यवस्थेचा बलाधार आत्यातून राष्ट्रधार शोषण तामिळ भारताचे कायदेशीर सल्लागार रजेला करते मार्गदर्शन सुटकावला देण्यातून न्याय देणे अवधर माऊली. हे श्रामींचे लोकन्यायालय निवाडा बिनचुका सुजान करणे सर्व नागरिका विदेशी कायदा मिळत कायदा निर्भय करी भ्रमताना दंड करी अराजकता रोखाई करी दिल्ली दुर्बलांचे पक्ष करत मुली लोकशाहीचे साध्य करण्यासाठी आखा दिले ग्राम अभियानाचे लोकनायक गुरु माऊली. ही वर्तमानाची ग्रामगीता बनेल जेव्हा लोकसरिता अर्धेल समस्या दुरिता पसदानिक माऊलीचे चंगळवाद विषमतेला अध्यात्मातून निकल्प दिला पराजित करणे उन्मताला ज्ञान ऊर्जेचे अभियान हे घडावा समाज सदाचारी नैक देख व सदाचारी ही स्वामीची इच्छा करे कार्य गुरु माऊली. बने राष्ट्रमानक कल्प धरूंचे बनत वृत्तमावगाचन श्रीकृष्णाचे ग्राम अभियान श्रीरामाचे ग्राम अभियान निषाद रविदास करते सुजन वानरांचा सकाहून त्रेता बहीण गेले जीवन गाई सरला मधुनाथ गुगुळ बेजले परमस्नेहात शक्ती गर्भ भक्तीता श्रीकृष्णाचे ग्राम अभियान ऋषी मुनींचे सारा सर्व सदपचर्याचे विविध शोधूर्जाचे शाश्वत बोधाचा प्रसार हे सर्व जेथे मिळाले देवी देवतांचे आशीर्वाद लाभले संत वचनाचे मर्म कळले ऐसे अभियान दिंडोरीचे अध्यात्म करण्याचा संवेद ग्रामाभियान सहरसविद आत्म्यास घालून साध करता बनवली जनतेस ही धर्मक्रांती अभिनव विचारांचे प्रकाशित बनव हे चराचराचे कनव ग्रामाभियानाचा मुख्य भाव संस्कृती टेके संस्कारांनी धर्म टेके संस्कृतीने राष्ट्र टेकते धर्माने समस्त तत्वज्ञानाचे नवनीत अभ्यास सेवी करे श्रद्धा ताटे त्याच्या सुरी उरी स्वविसरणे कार्य करे सगळीकडे स्वामीना पाहिजे दूत मानवतेचा निष्ठवान स्वामी भक्तीचा पालन करता गुरुवचनाचा स्वामी भक्त सुपात्र ऐसा सेवी करी भाग्यवान गुरु माऊली ठाई स्वामी दर्शन नित्य करे विसरणा चारी पुरुषार्थ लाभ देत असत 15 कोटी सेवेकरी या भारत भूमीवरील सज्जनांचे परिमान करे त्यांचे करवी गुरु माऊली. खऱ्या सेवेकरांचे सूत्रधार अंतर्यामी विराजित शिर महत्पुण्याचा साक्षात्कार करता करिता गुरु माऊली. लीला रूप माऊलीचे जाणून घेण्यासाठी समर्पण करा काय वाचा म्हणे दिव्यत्वाची उघडी खान ज्ञान दृष्टी साहेबाने चर्मदृष्टी पाहुणे अंतर्हृदयाचे होणे स्वामी पाहुली माऊलीदा. आता बरेच पडील देव विलक्षण कृपा माऊलीची असंभवते संभवते करते शब्दाने विराट महिमा ऐकता वाचा चरित्रा सहसद्भाव्या चरित्रा विना समस्या शब्दापांचा दत्तात्रय गुरु माऊली. इथे श्री स्वामी कृपामृत नाना बोधामृत सुधापान मनोभावे करावे चिंतना श्राद्धशुद्धाई चैतन्याचा श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्री मोरे दादा गुरु माऊली चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 19 श्री गणेशा नमः. हे स्वामी राजा पुरुषोत्तमा मंगल मूर्ती सुखधामा भक्तांच्या कल्पद्रुमा कोटी कोटी त्रिवार मुजदा भावे स्वामी राया केल्या गोष्टी गुरु माऊली अपरी चिलबुटी पूर्ण करायला आवटावटे आपले चिलळे पुरीत असेल हरिहर विधाता दिंडोरी नवे पर्व घडते गोदातेरी योगियांचा सकार विशेषरा लीला माऊलींच्या कदा पार गुरुपन्न कंचन ज्योती श्रीरावता जैसे चित्रुती भाव कसुरी दरवळते गुमतुनादा उठपिटाचा कैसा भरून चिमसा कळवळा लोटत आधी भाव श्रीडोळा विठू आमचा आगळ वेगळा दिंडोरी केली मुक्तीची पंढरी विकल्पाची बाई घालून बेटे आध्यात्म सुखाची केली गुरुंडी वैकुंठाशी त्यांनी लावली शेडे सा जगदीश्वर गुरु माऊली. आता ऐकावे लिहिल्या कथा जिने अर्थ सर्वता किती कडवली सते गाता तरी सद्गुरुवर नावरीनाथ जिना चौनी आपत रक्षित रवणी गुप्त सर्व दिव्य साक्षीपत्न सर्व व्याप्त सद्गुरु माऊली अलौकिक समस्यांचे करणं निवारण सद्भोगांचे धारण स्वामी संतांचे करणं प्रसारण बहुमेळावे घेते झाले वर्षाकाठी बहुमेळावे 200 अधिक झाले मानवतेचे ध्वज रोवले आसुदी हिमाचल देशात कृषी आणि सत्संगाचे प्रासंगिक आणि निमित्तांचे प्रयोजन सर्व भाविकांचे हृदयाचा वासवादन मिळी ब्रह्मरसाची गोडी अखंड भावी रोकडे ऐशा बोलाच्या आवडी मधुर मधुर माऊलीची वैखरी या वैखरीच्या विहारे पराभाषांती स्फोटी दुमारे सुषमनाचे वृद्धवारे अनुभव अमृतानुभवाची गुरुवाणी चैतन्याचा मुखवळा ब्रह्मरसात दुजने सोहळा बांधिलकीचा विषयार्थ वेगवेगळा ऐसे शब्दार्थ माऊलीचे
सज्ञ जैसे चंद्र कवडसा रजत प्रकाशाचा बुद्धसा शीतल ब्राह्मण मेषाचा तद् गुरुवन योग जागृतीचा येथे चरंबा ज्ञानसागरी मूल्यवान जगण्याची आसुरी बुरवाई मनोरथ सारी आकारणी करते अजनायोजन एकादश दरबाराचे उच्चतम सकल व गंगा भजनाचे दर्दक्षेत्री महाक्षेत्राचे भेट देण्याचे ऊर्जमय आयोजन मेळाव्यांचे ईश्वर निष्ठाची दमी मंदिर चैतन्य उर्मेची विराट जळाळी मानवतेचा बांधव जळी सामिक सदेच्या प्रयत्नांनी शक्तीपीठांवर सत्संग ऊर्जेचे प्रसारित सेवा रंग राक्षस तेजमय रंग अपूर्वदत्म माऊलींचे ऊर्जेसित केले गंगपूर जाजल केले पिठापूर पावन केले व्यंकटागिरीस आत्मस्वाद नित्य देवतांचे सागर तरी कन्याकुमारी महासरस्वती सावित्री विवेकानंदाच्या शिळीवरी श्रीरामाचे मिलन सागरासे महासागर प्रक्षाळी गुरुचरण दिव्यानुभूतीचा दक्षिण पंचमहाभूतांचे विराट समर्पण गुरु माऊलींच्या सन्मुख सहस्र सहस्र रावणाचा विनाश होण्यासाठी माऊली येथे दक्षिणेचा रामराजा सबळकड विश्वासा सजवाडी जन्मनाथा तीर्थक्षेत्र बनवाई निर्मळ अंतर्भावी पत्र प्रबळ मूल्य संस्कृतीचे तीर्थजळ सर्व करत प्राचीन या हेतूने का शरीरदार मुक्षा चौकणीदार स्वामींचे चरित्र सरा पाऊलकुणाकरी तेजस्वी तेथील स्वामी भक्तास प्रचित सुख देण्याखास ऋणानुबंध जन्मजनी जपण्यास माऊलीचा ते तीर्थक्षेत्री मनमोहक निदर्गांना माऊलीच्या समुदार्गाच्या पुन्हा प्रत्यक्ष दिले सर्व दिले दर्शन सर्वांना गुरुमाऊली सारखे सरांना द्वार केला सागर लाटू सांभाळी आनंदाची भेट झाली आदरतेने दौडत आले चरण स्पर्श करण्या माऊलींचा अशा माऊलींचा लीला पर स्वामी रब करते साकार सृष्टीचे भक्ती निराकार येथे शंकेच नाही बाबा ज्याच्याकडे स्वामी चरित्रात त्याचे उभे परिचय येतात इतर स्वामींचे उतर चरित्र साकार दिंडोरीचा स्वामी केंद्रात द्वय सप्ताहाचे आयोजन प्रत्येक वर्षाची परंपरामान नाम जपेन कारण अखंडित होत ज्ञानान सप्ताहात उद्वळते आत्मजोत मन तल्लीन अध्यात्मात अंतकरण पुढे त्याच्यात गुरुतत्वाचा वाढत ध्यास गुरुचे बडा गुरु का ध्यास दादांचे ब्रह्मवाक्य कास ज्ञानयोगाचा भावार्थ दाता शुद्ध सेवेचा होईपाय दृढ सप्ताहात अखंड प्रेरीचा विनीचा स्वर स्वामींवर पुष्टमय वर्षदे स्वर्गीचे स्वर्वर दक्षोभय माऊली जन गोपाळ आराध्य उभा ऋषीवर समुदाय केंद्रात नेते गुरुचर पारायण कलियुगाचा ग्रंथ हा मान गुरुबधू केला ते गाण कुंचाळे गगन गुरु माऊली गुरुपड दरबारात असंख्य पारायण होता अनुरेणवर्जस्थित चैतन्याचे केंद्र दिंडोरी काळा अनुरूप ग्रंथ संतान पाठलोचन शुद्धीकरण जनासाठी सरळ सुगम ऐकण्यात संकार केले छात्र तेजाचे दिवस पूर्ण सधर्माचे रक्षण न्यायनीतीचे संवर्धन पुलिशवतर शिवकाळ ऐसे तेजमय अवतरणे शिवशक्तीचे साकारणे स्वामी समर्थांचे प्रकटणे अनुभवतो मौली ठाई शिवाजी पार्कर मुंबईला विशाल सत्संग झाला संदेश राष्ट्राला दिला राष्ट्र अध्यात्म कल्याणाचे नरसोबाच्या वाडीला ऊर्जस्थित केले गुरुपादुकांना अर्ध लक्ष गुरुचरित्र पारायण गुरुतत्वाचा दिद्या साक्षात्कार सेवा निताष्टविनागाचे जेजुर सेवा कुलदेवाचे गदिले सेवा ग्रामदेवतांचे सामूहिक सेवेकरी अन्य धर्मीय भाविक जन सेवेकरी सहभागी मनापासून अंतरतेने घेते दर्शन सद्गुरु माऊलींचे अनेक भक्त विदेशातून घेण्या माऊलींचे मार्गदर्शन प्रचितीने गदगद होऊन श्रद्धेने ते दिंडोरीस प्रत्येकास मिळे समाधान मनशांतीचे महाकारण पाच दिवस सद्गुरुचरण भाग्याची उजवी बाट उत्तरांचल व्यास भूमिता भागवताचे मानुष्ठान गुरु माऊलींच्या घातलेला कारण त्रिकाळावर मात केली हरिदाराच्या भेटीत कृतार्थ केले भक्तास गायत्री आश्रमात घडूला साक्षात्कार हिमालयाच्या कुशीत योगीजांचे व्याकुळ घडले त्यांचे समाधान दर्शन दिले माऊलीने काश्मीर चाकरां क्षेत्री सेवा करते सेवेकरी जागृत केले पेटे सारे नवा देशांतीचा आतंकावर करण्यात निर्भय जागुली मनात उत्तर दडली अध्यात्मात मौलीनी करली बांध जुन उतरला आदिशंकर चैतन्य पोळा गुरु पुतळा गुरुक्षनाथ की रामानंद महावैष्णव गुरुमाऊली महानुमाल या आदाचे करा म्हणून सद्गुरूंचे नित्य चंदन भोबादा नगरास एक क्षण विमुक्त आनंदी जगाव जीवन इथे श्री स्वामी कृपामृत नाना लीला कथा संबंध आदरे भक्त परिसोत नवदशुद्ध अमृत श्री स्वामी समर्थार्पणमस्तु श्री मोरे दादा गुरुमाऊली चरणार्पणमस्तु शुभम भवतु. अध्याय 20 श्री गणेशाय नमः. जय जय भक्त वसला हृदयात अंकारून सलिला तुझ्या कपटी शेती पाहिला केवळ तुझ्या कृपे सद्गुरु राया सिद्धांचे मुकुटमणी यवदताची चिंतामणी दत्तात्रय मसानी तस्मै श्री गुरुवे नमः. सर्व शरदोची योगेश्वर तुझं नमे सर्व शिवर तुझं गुरुत्व परापर श्री स्वामी समर्थाय नमः. अनिर्वनित वर्ष जगदीश आत्मते गुरु परमेश्वर ब्रह्मकमळे नांदेमेश तैसे माऊली कृप स्वामी नमन करतो सद्गुराया कृपा दर्शने दोडसे माया ही भक्ती समने गाव्या मन काही करावा जन्म जन्मी तुम्हीच गुरुवरा द्यावा या दिना शास्त्रा नादान लेकरा स्वीकारा इस प्रार्थना शरण कमला. सद्गुरु योगाची माऊली प्रगट केली निगमोली नक्षकांत ब्रह्मलहरी भवतारक सगुण स्वामी श्रीनाथ वसन निरंजन गुंफा सिद्धज्ञान यज्ञ सुभा समर्थ दिले जपतपा प्रचित दाता सद्गुरु राजा जुना दिले भागवत देशा सुगम केले वेद भाषा बदलण्या जगण्याच्या दिशा विघ्नेश कर्मयोग दिला लोक संग्रहणाचा संकल्प मुक्तीचा आदर्श स्वकर्माचा भविष्य घडते विश्वाचे अपरंपरा घडतीला सद्मळे भक्तीला सदाच्या साधन होतीला तुम्ही गुरु माऊली माध्यम प्रश्नोत्तर सेवेचे दैवक्षण गुरुकृपेचे सुडेकडे बाबतीचे प्रारब्ध गुरु माऊली आचवले सेवेकराचा सीमाधिक कृपा माऊलींचे असंच घटे मुंबईच्या ताजमहालात सुरेश टेबले स्वामी भक्तासह जीवनाधार गुरु माऊली पक्षी निड्या कशी परिचित बिलांबाशी रानमाळ चाले गाय जशी बरी आठवणी तेव्हा सराशे
तशी ममता माऊलीचे देशकाळ देशाचे रक्षण करे भक्ताचे भरनाथी गुरु शिष्याचे जन्म जन्मेचे जलपुनी तुझ सद्गुरु कृपा आलाय सेवे करे सद्गुरुना चरणाचा गुरुचरणाचा होय त्याच्या सद्भागास तोंड आहे रक्षित माऊली संकटात वासुदेव भगवंतात लाखोंच्या अनुभवात साक्ष मिळी समर्थांचे दृष्टांत देण्याच्या स्वप्नात किंमत आली शेतमालासह उदय केले जमन घेण्यासह रंगास बनवले राव शेतकऱ्यांचे दानहर अध्यात्म शेतीचा प्रसार प्रमाणित संशोधनाचा आधार गुरुमाऊलीचा ग्रामोद्धार सेविकरांच्या मुलाबाळासह नेले अधिकारी पदासह सामर्थ्य दिले आत्मविश्वासासह अंतशक्ती वाढविले महिमामुळे संस्कारासह बळमुळे सद्कर्मासह श्रद्धावाडे सदाचारासह बैठक दिली जगण्यासह युवा पिढी विदेशाचा जोडभक्तीचे तंत्रज्ञानासह जप्ती चारित्रणेतेसह इथे अनुशासन माऊलींचे दुर्धर व्याधी निलाचार संपलेचे उपचार मृत्यूंजय माऊली मैश्वर दिती आरोग्य नवजीवन वैद्यकशास्त्र वयचंबित विज्ञान आरोग्य दिती माऊली प्रांतदान कथित विज्ञानाचे विज्ञान ऐसे सिद्ध गुरुवाक्य दीप भेटते सारे आक्षेप संशयमाचा विक्षेप भ्रम वाचा गुरुमाऊलीचे संस्कार केले तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तर धर्म टिकेल धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल अद्भुत गुरुमाऊलीचे कार्यकारण सूत्र चिरंतन करावेचे चिंतन असूताचे विशालताना सापडले जगण्याचे सार प्रश्न मुलामुलांचे विवाहाचे चेहरे चिंता दुर्बालकांचे चिंतामुक्त होतीसाचे दिंडोरी दरबारात तुळशी विवाहाचे पारंपरिक प्रयोजन त्यातून मिळे समाज उद्बोधन मानपान हुंडा प्रत्यक्ष निर्मूलन मौली करते सहन्यास विवाह मंडळ केंद्रात येथे मोफत समन्वयाचे कार्य उत्तम समाजात आदर्श उदाहरण अशा प्रत्येक प्रश्नाला माऊलींनी संस्कार दिला मानवतेचा पाठ शिकवला प्रबोधित केले जन्मनाथ राजसत्ता दंडसत्ता धर्मसत्ता शिकवली त्यास मानवता सर्वांनी श्रेष्ठ स्वामी सदा बाणदेवनी हृदय नम्रता सत्संगातून समाजशास्त्र रचवले मूल्यवान धर्मशास्त्र अजरामर नवे अध्यात्मशास्त्र प्रसाद नीती माऊलींचे चैतन्य दिले सर्वांना जागृत केले शक्तीनं शाश्वताशी जोडले कमल लोक मनात सरणाक्षर मंडित करतो दे कागद तरी ब्रह्मांडाचा सही केली सागर जलाची तरी महिमालेला न जाई पूर्व गुरु माऊली विवेकाची मालिकाचा भर्यादेचे जागतिक करण्याचा उज्ज्वल भविष्य रचण्याचा धर्म केला सार्थक सहस्रावधी वर्षांचा ज्ञान अज्ञानाचा केला दूर सांगितले रस्ते उकलेन सिद्धाधिकाराचे प्रमाण व्यास रूपात भागवत गुरुचरित्र नृत्य रूपे दिसते स्वामी पदपदी घडते सगुलीला रूप दत्तात्रयाचे गुरु माऊलींचे चरित्र तो जपायला जो सगळे तीर्थाने आला बहुसिद्ध त्याने पार केला चिदानंद शिवरूप गुरु माऊली श्री गुरु माऊलींचे शरणकमल जाणं सगळं सुरचे रत्नभूषण संत ऋषी शरते देतो गती मान ज्ञान बसकराचे उदयस्थान गुरु माऊली अंतर्यामी भक्तांचे सगळे गुंतो जाणी अघात करून आयुष दोन्ही आयुधनी उदरसे राक्षण क्षणे संगीतास देते दिव्य सुरू वाचेला देते भर सत्कर्मानेश्वर करता करता गुरु माऊली सर्व स्वामी सेवा केंद्रात नित्य सेवा शिस्त भक्त सर्वदा आनंदात श्रद्धेला प्रेमान जोडले म्हणे बांधिलकीचे सहज वागणे सेवेत परोपकाराचे मुरणे सजनांची मध्ये हा चमत्कार माऊलींचा आदर्श श्रेष्ठ व्यवस्थापनाचा विश्वास दृढ मानवतेचा दिला जगदास माऊलीने हिमालय जाती तपतपे साधना करते योग्य संन्यासे व्याकुळ होते ईश्वर दर्शनाचे बरे हातीने लागे काही येथे भात पांडुरंग एकनिष्ठ भक्तांचा श्रीरंग सर्वांच्या कल्याणात दंगा विनाशास दर्शनी शिराचे गुरुतत्व मिळवणे गुरुचा झाले एक व्यक्तीपणे धर्मपणे मुरले सर्व व्यापनी गुरूंचे उरले स्वामी रूप माऊलीचे गावी केले दंडमुक्त पिढी केले व्यसनमुक्त दिनेनाश करते दुःखमुक्त युग प्रवर्तक गुरु माऊली सकळ विघ्ने करते दुरा अष्टसिद्धी देते थोरा ऐसा सद्गुरु प्रताप परत परत सर्व काळ स्मरावा असे पुण्य आख्यान भावे करता सर्वण पठणाचे सगळा संशय गुरु माऊलींच्या कृपे इथे श्री स्वामी कृपामृत नाना लीला कथा समता नात्रे भक्त परिशोध विशुद्ध ज्ञानदादा श्री स्वामी समर्थार्पणमस्तु श्री मोरे दादा गुरु माऊली चरणार्पणमस्तु शुभम भवतु अध्याय 21 श्री गणेशा नमः श्री स्वामी समर्थ गुरुवर चरणांभुजी दावा धारा कृपा सन्नी दावा निवारा शरणागत आपला मी कलियुगी वाढेल स्वामी भक्ते साक्षात्काराची युक्ती स्वामी दास सारे बदते सद्गुरु कृपेने करतो सेवा सद्गुरु चरणाची आसक्ती विचार त्यांचे मनी रुजते सद्गुरु ठाई स्वामी देसे अशीच बाई कृपा निरंतर आता कळसा दया अनुपम उत्तर स्वामी चरित्र सार मनोरम समत असते निगमागम एकाग्रतेने अनुभवावा सद्गुरु चरित्रागाध न लागे त्याचे थांग जलक दाखवण्या सांग बदले श्री स्वामी राज गुरु माऊलींच्या आनंद लिला शासकनिक प्रत्येकाला भाषा शिंदी वर्णनाला शब्दांबलीकडे दिव्य महिमा प्रत्येक गाथा सिद्धवतराच्या बुरकथा पैगडे अनेक ग्रंथाच्या सद्गुरूच्या रेमी दिला त्यातले चे वस्त्र सद्गुरु स्पर्शाने जरदारी महावस्त्र त्याने वेस मिळता यस्त्र समस्त दुःखांच्या पाडावाचे ईश्वर भक्ती गुरुभक्ती दोन्ही जेव्हा एक होती उजळे तेव्हा मनोगती परमाच्या प्रकाशाने दुर्लभ त्रिभुवनी गुरुने ठेवा आपले मनी सद्गुरू नेता दुकाने त्रिलोकी धोरण असे चैतन्य असे शांत पूर्ण निरंजन मातिदा ना बिंदू कळा रेता करून कुमल गुरु माऊली त्यांच्या चरणकमलास म्हणा वाहतो यशपदार्थ म्हणा लघुद्याचे शक्ती बना समर्पणे ग्रंथ बीजा विशेषात हृदय प्रकाटे स्वामी वरते बरे बघ हृदय स्वामी वरते मानवता विकसावी चिती त्यांनी प्रगटले गुरुचरित्र जे स्वयं परब्रह्म निरंतर वस्ते स्वामी धाम विकार रहित जो पूर्ण कामात त्याचे नाश चरित्राचे करण्यात रितापांचे निवारण भवसिंधूचे तारण अज्ञातमाचे करण्याहरण गुरुचरित्राधिपतीचे प्रकाशन संत सजनाचे होण्या परित्राण कलिमल बापाचे धन वैराग्यासहित करण्यादान चरित्र भागीरथी प्रवाहिले सार रूप जरी अतल्प समर्थ भरले मप उदान परिचितेचे खूप एकनिष्ठ श्रद्धावंत
माता प्रथम दही मंगलाचरण फल प्राप्त देवता सवन उत्तर स्वामी चरित्राची प्रेरणा कोण आशीर्वचन किती अवतार श्री दत्त प्रभूंचे श्रीपाद नृचे सरस्वती स्वामींचे महिमा वर्णन श्री कार्याचे प्रकाश द्वितीय अध्यायी श्री स्वामी अवताराचे प्रयोजन विश्वकल्याणाचे नियोजन स्वामी लीलांचे चिंतन करावे तृतीय अध्यायी पिठले महाराजांचा आविर्भाव सद्गुरु तेजाचे धाव शिष्य घडवणे अभिनव वर्णे चतुर्थ अध्यायी गुरु शिष्य लीला अद्भुत तेजाशी तेज मिळत स्वामी कार्याचा दिन करू देता पाचवे अध्यायी जाणावे पूज्य दादांचे लौकिकता खऱ्या अक्कलकोटाचा रचेता भद्रा आत्मबोधाचा अनुभव असाव्या अध्यायी गुरु शिष्य प्रेमाची लीला मातृभाव स्वामींचा उदिला ज्ञानेश्वर शिष्यालाही प्रकाशिला कथिले सातव्या अध्यायी सापीला धर्म दिंडोरीला तेज नेते सद्गुरु अवतरला धर्माध्यात्मास बाराला वरले आठव्या अध्यायी विविधांगी स्वामी कार्य ज्ञान आचार्य कल्याण निवार्य ही अगता नवव्या अध्यायी सद्गुरु दादांचा कार्य महिमा घडवळ्याने सावरले धरले सावर जन्मा अर्थपूर्ण केले आध्यात्मा सांगितले दशमध्यांत लीला दादांच्या प्रतिदिन घडते गुरुचरित्रा समास अर्थ करण्याचे जीवन दादांची महिमा एकादश अध्यायी माता झाले स्वामीलीन सहज मुक्तीचे धन दादांचे दीर गंभीर मना अनुभव बारा अध्यात देहाचे दागुनी माया ज्योतिरूप सूक्ष्मकाया सद्गुरु भक्तीत मग्न माया मर्म झाले 13व्या अध्यायाचे गुरुमाऊलींचे सवन अध्याय 14व्यात वासा मनोय शांत भवतार खा कृपा प्रसाद ताई साहेब कुंडलिनी रमला दादांचे शिवदानी कुटुंब वगे चैतन्याचे जाणावे 15व्या अध्यायी दिव्य ऊर्जेचे निष्ठान गुरुपीठ महातेज मान दत्तावतारी संतान कथिले अध्याय 16व्यात जगदाधर गुरुमाऊली करुण्याची मेघ माऊली इष्टदेवत गुरुमाऊली ज्ञानगावे 17व्या अध्यायी अध्याय 18व्यात सद्गुरु समर्थ सागरीत नवगीता सर्व सांगत अभिनव धर्म क्रांती केली असे तो हिमाचल जगन जागरण स्वामी संदेशाचे प्रसारण चराचराचे कल्याण कीर्ती माऊली 19 गुरु माऊलींच्या परलीला श्रद्धा विश्वास वाढविला उज्ज्वल इतिहास निर्मिला समजून घ्यावा अध्याय 20वा अवतर निकाय 20व्यात अवतर स्वामी चरित्र संकेतात सागर भरला जनुगाकरिता भावार्थ म्हणी 20वा आता मागता प्रसादन सुखी व्हावे गेजन स्वामी सेवेचे ओढले लवड लागून सुखळ व्हावा मानवतेचा आकांक्षा नसे मुक्तीची आसक्ती नसे ऐकाचे जन्मजन्मी गुरुचरणाची सेवा घडावी निरंतर सद्गुरु चरित्र कल्पतरूंचे आरव त्याचे पुष्प बनले भावात चिंतामणीचे छाव अर्प तुमचे उत्तम गुरुराया मी तू पंत सर्व जावे मनात येते रंगावे आपले परब्रह्म तत्व भावे भाग्य जावे जागवे सद्गुरुराया जो भावे वाचिले चरित्र त्याचे आयुराग्यपार संपत्ती संतती प्राप्तीचा वर सद्गुरु करते सार्थ योगक्षेम अनन्य भक्ताचा सद्गुरु समर्थ वाती साचा दोष न राहे प्रारब्धाचा विलक्षण कृपा सद्गुरुचे सद्गुरु चरित्राचे पठन मोक्षाचे उघडे खान सहज भावसागर तारण होते योग्य शिष्याचे वृथाभिमान असावा दंभ वाराने स्पर्शावा ज्ञानाचा बोध गवसावा या कारणे प्रगट चरित्र सार्थ भाव मन जन्म शुद्ध भावे चित्त मन ऊर्जस्थित असावे सगळे जन या कारणे साकार चरित्र मुमुक्षुना लाभे ज्ञान दुःखमुक्त होते साधारण पूर्व पुण्याने वाट सुगम ब्रह्मसुखाची होत असे ज्याचा असेल तसा भाव फळ देई स्वामी रावा परी गुरुचरणाचा जेते प्रेम भाव समस्त सुखे देते स्वामी सद्गुरु कृपेचे रक्षा कवच विद्यात येते कधीनच समस्त देवतांचे आशीर्वाद मिळते चरित्र वाचकास सद्गुरु चरित्र परम पावन सद्गुरूंचे करण्यात ध्यान सद्गुरूंचे अनन्य स्मरण चरित्राविषयी होत असे सद्गुरूचा श्री रचयिता अक्षर ब्रह्म स्वरूपसाचा अक्षर येऊन म्हटले सद्गुरुवाचा चातुर आणि ग्रंथ परिसावा ध्यानमुळे सद्गुरुमूर्ती भुजामुळे श्री गुरुचरण असते मंत्रमुळे गुरुवाक्य स्थिती मोक्षमुळे श्री गुरु कृपा जो आमचा स्वामी गुरुनाथ तोची स्वामी समर्थ निश्चित सर्वात्मा विश्वनाथ सद्गुरु सर्व काही श्री गुरु ठाई भजनी असता भजता भावे सर्वार्था सदैव झुकवावा माथा गुरुमाऊली चरणावरते इथे श्री उत्तर स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत लीला संबंध सदा परिसोद भाविक भक्त 21वा अध्याय गोड श्री स्वामी समर्थार्पणमस्तु श्री मुरी दादा श्री गुरुमाऊली चरणार्पणमस्तु शुभम भवतु श्री प्रार्थनेसाठी सगळ्यांनी हात जोडायचे श्री स्वामी समर्थ गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्ता श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय भारत माता की जय उदयोसु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री
अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, भारत माता की जय. धन्यवाद.